1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा दरवाजा उघडायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे सुशीला सुजित या चित्रपटाची संपूर्ण टीम। त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। महाराष्ट्राचा रोमॅन्टिक स्टार स्वप्नील जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार, अष्टपैलू अभिनेते सुनील तावडे सर, हास्य जत्रेच्या परिवाराची अत्यंत लाडकी आणि या सिनेमातून निर्माती होण्यासाठी सज्ज झालेली मंजुताई ओक, या सिनेमाचे लेखक अजय कांबळे, या सिनेमाचे निर्माते निलेश राठी सर, कूल, ब्युटिफुल, टॅलेंटेड आणि दस्तूर खुद्द सुशीला सोनाली कुलकर्णी, खट्याळ, मिश्किल, रुबाबदार आणि या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक, तसंच चेतना आणि नम्रताने सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका, इंटरेस्टिंग भूमिका निभावलेल्या आहेत। चेतनाने एक छान गाणं गायलं या चित्रपटात। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। तुमच्याबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत, धमाल करायची आहे, पण आत्ता वळणार आहोत प्रहसनांकडे। मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले यांच्या घरी आले आहेत काही खास पाहुणे, पण बघूया त्यांच्यासाठी दरवाजा उघडल्यानंतर ह्यांच्या आयुष्यात काय उलथापालथ होतीये तेच पाहण्यासाठी मंचावर स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले, विरोधाचे नवे फंडे ईशा डे आणि काही खास पाहुणे यांचं। अशी बेल नाहीये रे। अरे अशीच आहे. अरे अशी नाहीये रे। अरे मी बघतो ना एपिसोड, अशीच आहे. समय कशी बेल आहे? अरे थांब ना यार, हे भिंत आहे ना मध्ये, लॉजिक लाव ना यार काहीतरी। नटानी चौथ्या भिंतीचं भान ठेवलं पाहिजे। अरे नटानी ना, आपल्याला काय? मी कधी दरवाजा उघडायचा सांगा रे मला। हा, ये आज आलो। समय 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 ये लवकर ये। अरे हा कोण आहे? अच्छा, अरे अरे स्वप्नील यार, मशा तू. हे ऐकलंस का? प्रसाद नमस्कार। स्वप्नील बांदोडकर, एकदम मला खूप आई आवडतात। तिकडे ये। अरे शांत हो ना जरा। प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी आहेत ते। वहिनी काय हरकत नाही, हरकत नाही. वहिनी बसा. अरे सॉरी यार, अरे हो, वहिनी ठीक आहे बसा ना. बसा. अरे अहो, वहिनी शांत बस जरा. मला अरे, नका. नको. वहिनी मला सवय नाही असं सेलिब्रिटी येण्याची। तुम्ही काय हो? सॉरी, मला तुमची चूकच नाही वहिनी. हा आणत नाही ना तुम्हाला भेटवाल कधी सेटवर. आम्ही किती वेळा सांगतो वहिनी नाण, वहिनी नाण. एक मिनिट वहिनी, तिकडे बघा, तिकडे बघा ना प्लीज, इकडे बघा. भाई सेम. अरे वहिनी, तुम्ही सेम एका मोठ्या बॉलिवूड हिरोईन सारखे दिसता. कृती सनन. वहिनी यार, वहिनी वहिनी वहिनी, हे नाही. मी आणि कृती सनन नातेवाईक आहात? हाय, आमची बहीण आहे. वाटलंच. कुठली लांबची बहीण? वडनेरकर आडनाव आहे, डे लावून फिरतेस तू. कृती सेनन कमी, सुरेश मेनन जास्त दिसतेस तू. ऐक ना. रे वाटेल बोल नकोस। अरे नको करूया. काय हाय बाकी काय? घरी आलं पाहुणे काय पाणी बिणी विचार। हा. पाणी आण. ए वहिनी बसा बसा. सम्या पाणी आण. नाही मी जरा स्क्रिप्ट लिहितो. तू सम्या पाणी आण. अरे मी स्क्रिप्ट लिहितो तो. त्या स्क्रिप्ट मध्ये जे पाणी घालतोस ना, त्यावेळी आज आमच्यासाठी पाणी आण. एक दिवस तू पाणी आणलास, तू झिजणार आहे सम्या. हे असं काय? ए पाणी आण रे।
2 कप चहा टाक साहेब 2 कप चल. आज काय त्यांच्या मनात मला काही कळत नाहीये आज. वहिनी बोला, वहिनी. वाटलं तुम्ही आज इथे कसे पण अचानक आमचा चित्रपट येतो ना नवीन. तर मग आता काय होतं, लोक ओरडतात ना प्रमोशन होत नाही म्हणून आम्ही काय विचार केला, काय? लोकांच्या घरोघरी जाऊनच प्रमोशन करूया. घरी जायचं. दारोदारी फिरतोय छान आहे. सगळ्या बिल्डिंग सगळ्या घरांमध्ये, म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला ते हे द्यायचंय पॅम्पलेट. नाही आम्ही व्हेज आहोत नाही खात पापलेट वगैरे पापलेट नाही पॅम्पलेट म्हणतात, नीट ऐक. एवढं काय sense of humor आहे? ए, अरे कुठे एवढं काही काही अरे सेन्स ऑफ ह्युमर नाहीये, फंबल पडलाय तिचा. ऐक नेहमीचा मूर्खपणा आहे. वहिनी सेन्स ऑफ ह्युमर आहे वहिनी मला सांगा, ते हा जे बाहेर मिरवतो स्किट लिहितो खरं सांगा तुम्ही लिहून देता ना? सकाळी लिहिते मी. रोज सकाळी लिहावं लागतं अरे मस्त वहिनी कमाल. कमाल. कशी नसतेस? थांब ना जरा, कोण आलंय त्यांच्यासमोर नको करूस, त्यांच्या नादाला नको लागूस. अनेकांना पोचवलंय त्यांनी. सोडतो बाबा, थांब जरा, शांत बस जरा. बाबा साहेब चल झालं ना, बाकी मी येतो पिक्चरला. हा नक्की येतो. चला. चला येस येतो हा. हा या चल. काय आलं काय ना? काय झालं वहिनी? काय काय झालंय पशा? श्श, थांब जरा. काहीच नाही काय झालं काय झालं वहिनी? काय झालंय? तुमच्या डोळ्यात एवढं पाणी का दाटून आलंय वहिनी? यार 2 मिनिट थांब, इकडे जोडतो यार, नका करू यार. अरे ती रडायला लागेल, पुढचे 2 तास रडत बसेल ती. तिचा स्वभाव तसाच आहे. तिला सांगितलं ना जरा अंग गरम लागतंय, 102 ताप येतो दुसऱ्या मिनिटाला. ओके नाही ग? नेहमी वहिनीकडे बस. अरे नका करू, वहिनीकडे नका बस, करू. वहिनीकडे बस. वहिनी, वहिनी अरे यार. वहिनी माझ्या डोळ्यात बघा. अरे नको, असं नको ग. एवढं नाही वहिनी, थोडं लांबून माझ्या डोळ्यात बघा वहिनी, आणि मला सांगा वहिनी, तुमच्या डोळ्यांमध्ये दुःखांचा महापूर दाटून आलाय वहिनी. अरे कुठला महापूर? वहिनी काय झालंय वहिनी, काय झालंय? अगं कोणी मेलंय का तुझ्या घरचं? कसं असं एवढं हे हात लावू नको ना. हा तर तिला आवरायला हवं ना. अरे शांत शांत. मी आज सगळं बोलणार आहे बोला वहिनी, तुम्ही मोकळ्या व्हा आणि आम्हाला स्किट मधनं पटकन मोकळं करा. भाऊजी प्लीज प्लीज सांगा तुम्ही अरे प्लीज यार. बोला बाई. भाऊजी तुम्ही विचारताय म्हणून सांगते, नाही तर मी असं बाहेर जाऊन नाही बोलणार. बोला. यांना बघवत नाही माझं कौतुक. अरे अरे असं नाही. आज तुम्ही मला बोललात मी कृती झेंडा दिसते. कुठली प्रीती झिंटा? कृती सेना नाही ते. अरे कृती झिंटा असं नाही. किती चिंता आहे. कृती झिंटा नाही आहे. बोला तुम्ही वहिनी. आताही माझ्या चुका काढताय जाऊ दे, बोला तुम्ही. मी हा. त्यांना बघवत नाही. माझं नाही, कोणी तुम्ही कौतुक केलं ना की हे बापरे हिचं काय, ही पुढे जाईल का आपल्या, अशी यांना भीती वाटते. यांना काय वाटतं, मी ग्रेट, मी करतो ते सगळं ग्रेट. भाऊजी गेली 10 वर्ष शी समय शी. एक मिनिट. गेली 10 वर्ष याचा शी करण्यासारखं काय मला सांग. तू सांग काय ही बोलली याच्यावर तू शी समयाशी असा रिॲक्ट झालास. काय बोलली? ऐकू आलं तर काय कळलं का तुला? मग नको ना, आधी नीट बघ आणि रिॲक्ट हो. समोरच्या खुर्चीवर बसलास का काही न बघता रिॲक्ट व्हायला? अर्धवट काहीतरी असं नको करूस. आज त्यांना बोलू नका. मी आज बोलणार आहे हा सगळं. वहिनी तुम्ही बोला. आज काही होते मी बोलणार आहे. बोला. नको. भाऊजी गेली 10 वर्ष हा माणूस फक्त स्किट करतोय. बरोबर. कसं जगायचं आम्ही? आमच्या शाळेचा रियुनियनचा व्हॉट्सअपवर ग्रुप आहे. मला माहिती आहे. एक मिनिट, काय ग्रुपचं नाव काय? थांब जरा. ग्रुपचं नाव काय?
कॉलेज रियुनियन ग्रुप हाच आहे आज असणार अरे तोच असणार ना सगळं अरे, माहिती तोच आहे माहिती भाऊजी. भाऊजी खरंच तो ग्रुप आहे ना त्याच्यात मला वहिनी वहिनी बोला बोला वहिनी बोला. भाऊजी त्यात मला स्किट्याची बायको म्हणून ओळखतात. कुठे चाललंय कुठे चाललास तू तुला या घरात एक क्षणही राहायचं नाहीये. हा? स्किट्याची बायको. अरे तुला स्किटाचा जज म्हणून ओळखतात ते बघ आधी. उगाच त्यांना बोलू नका. हा ते सिनेमे पण करतात हा. ऍक्टिंग करतात ते दिग्दर्शन करतात. हा, आता वहिनी मी निर्माता पण आहे आणि एक छोटस गाणं पण गायलं आता. भाऊजी काय काय करतात भाऊजी बघा. आणि मुळात ते ज्या शैलीची ऍक्टिंग करतात ना त्याच शैलीचं अवॉर्ड त्यांना मिळतं. हा. तुमच्यासारखं नाहीये मी सिरियस रोल केलाय आणि कॉमेडी अवॉर्ड घेऊन जायचे. अरे कुठल्या डिरेक्टर कडे काम करतो रे तू. अरे तूच होतास तूच. ए भाई ए अरे आता मी तुझ्या डिरेक्शन मध्ये काम करतोय मला कुठला अवॉर्ड मिळणार. कॉमेडी केलं ना म्हणजे? तुला सिरियस मिळणार. तुला सिरियसली कॉमेडी मिळणार. भाई दोन्ही अवॉर्ड कसे मिळतील. दोन्ही मिळत. अरे एका अवॉर्ड वर ना आठवलं वहिनी. काय? प्लीज नको वहिनी तुम्ही त्या अवॉर्ड फंक्शनला का नव्हतात वहिनी. मी नाही येत ना कुठला अवॉर्ड अहो, नाही मिळण्यासाठी कशाला. नॉमिनेशन होतं वहिनी. चंद्रमुखीसाठी तुमचं नॉमिनेशन होतं सर्वोत्कृष्ट सहाय्यक पत्नी. अरे नाही रे हे कुठलं अवॉर्ड आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक काय म्हणाला तू पत्नी. असं नाही असं कुठलं award? असं अवॉर्ड असतं. अरे नाही रे असतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ची पत्नी सर्वोत्कृष्ट सहाय्यक पत्नी. अरे नाही रे असं अवॉर्डच नसतं. त्या माणसाने मला सांगितलं पण नाही. अरे पण असं का किती वाटते तुम्हाला मी पुढे निघून जाईन तुमच्या अरे, पण तू- इन्सिक्युअर आहात तुम्ही. अरे पण तू शैलतीत नाहीच आहेस तर का भीती वाटेल मला. भाऊजी यांनी मला सांगितलंही नव्हतं. इन्सिक्युअर माणूस आहे हा. मला माहित असतं तर मी आले नसते. थांबा यार झालं नाही यार तुम्ही आम्ही थांबू शकत नाही. निघतो चल. प्लीज निघा चल, वहिनी आम्ही बघतो पिक्चर हा येतो मी. तुम्ही जा. येतो. वहिनी भाऊजी फक्त जाता जाता एवढंच सांगतो की भरल्या पाण्यात घरातनं डोळे कधी बाहेर काढायचे नाहीत. काय बोलतोयस तुझं तुला कळतंय का काय बोलताय. अहो भरल्या घरात डोळ्यातून पाणी काढायचं नाही. वहिनी वहिनी कशा भाऊजी मला बहीण नाहीये वहिनी. भाऊजी भाऊजी मला पण 4 भाऊ आहेत भाऊजी. हे वाक्य आनंदाने घ्यायचं असतं. मला पण 4 भाऊ आहेत हे दुःख मानणारं काय आहे बसा तुम्ही. काय बोलतेस तू ऐक. वहिनी तुमच्या चेहऱ्यात मला माझा चुलत भाऊ दिसतो. ए, चुलत बहीण दिसते. चुलत बहीण वहिनी, बहीण. तू माझे भाऊजी मी बहीण वाटते तुम्हाला. मी तुम्हाला आजपासून ताई म्हणू. हो दादा. ताई. नुसतं ताई नाही हातीमताई म्हण हातीमताई. चेहरा बघ असा झालाय तुझा कसं रडताना कशी दिसतंय बघ जरा तू चेहरा. तिला वाटेल ते बोलायचं नाही. माझी ताई आहे ती. तुझी दुसरी बायको असली म्हणून काय झालं. काहीतरी काय बोल. एक मिनिट काय बोललात भाऊजी. माझी ताई आहे ती. नाही त्याच्यानंतर काय बोलला. तुझी दुसरी बायको असली म्हणून काय झालं. कुठली दुसरी बायको. ही ह्याची दुसरी बायको आहे. अरे नाही रे ए पशा काय रे काय करतोयस. अरे नको रे नको. ए ऐक ऐक ईशा आतापर्यंत मस्करी होती आता जरा सिरियस व्हायला लागला आता. नाही ए ईशा ऐक. दुसरी बायको म्हणजे काय. काढलास मर्द टांगेवाला काढलास खेचून. दुसरी बायको म्हणजे काय. ऐक ईशा ईशा काय बोलताय ते? माझं बोलू दे. पहिली बायको कोण आहे. अगं बायको पहिली कोण आहे. तू कोण आहे पहिली बायको. तायडे काय व्हेरिएशन्स आहेत यार. आई मी सांगतो ह्याच्यापेक्षा चांगले व्हेरिएशन ही बाई देते. 100%. गप्पास रे व्हेरिएशन नको घेऊ. माझा संसार मोडाला प्रमोशन करायला तर संसार मोडाला आला तुम्ही मग मला. मला सांग त्या दिवशी माझी सेटवर ओळख करून दिलीस खांद्यावर हात टाकून. ही माझी बायको ती कोण होती. अरे कोणी नव्हती कोण काहीतरी बोलत ऐक माझं. स्वप्नील तुला आठवत मला आठवतंय. तू त्या दिवशी आला पण नव्हतास. अरे म्हणून तर मला आठवतंय. मला आठवतंय वहिनी मुलगी होती पोपटी रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची काय समय पॅन्ट. अरे पॅन्टचा कलर लक्षात आहे सम्या. अरे हार. अरे नाही ते शी सम्या शी. अरे वदवून घेतला यार माझ्या तोंडून. मस्त झालं तुमचं प्रमोशन. अरे यार बस करा यार तुम्ही. काय अरे वा, ए थांबा एक मिनिट. काय झालं? जपान मध्ये
भूकंप काय काय कुणी बोललं का मला मंजूचा फोन लावायचा आहे काय रे माझा पासवर्ड हा मंजू माझं काळीज तुला तरी पटतंय का म्हणजे तुला तरी पटतंय का हे ए नाही रे नाही रे हे सम्या सायलेन्स Hello? सम्या फोन लागतोय नाही रे हॅलो मंजू हा अगं नाही ते जपानमध्ये भूकंप झाला ना तर म्हटलं तुला विचारावं बरी आहेस ना हा ओके काळजी घ्या त्या बरी आहे जपानला ना? आहेत जपानला आहेत मंजू वहिनी नाही, ती घरी आहे अंधेरीत मग भूकंप अहो ते काय जपानमध्ये भूकंप झाला ना तर मला काळजी वाटायला लागली पाल्पिटेशन वाढलं म्हटलं विचारावं बरी आहेस ना जपानला भूकंप झाला हा वर्सोवाला फोन करून विचारतो तू बरी आहेस का प्रेम आहे ते खड्ड्यात गेला प्रेम किती खोटारडे पण तुला कळत कसं नाही यार अरे बस करा यार जा आता ठीक आहे नाही ठीक आहे ना एक मिनिट निघ. बसा, चल. मी 30 वेळा प्रमुख हा पैशाचं बोलून टाक नाही, ए, भाई व्यवहार आहे पैसा वहिनी एक मिनिट एक आई, मिनिट. आई समोर नको पशा एक मिनिट वहिनी माफ करा मी थोडा स्पष्ट बघताय तुम्ही बसा बसा अरे जेव्हा प्रसादला तुमच्याशी काहीतरी बोलायचं भाऊजी पशा बोल बोला. पशा घाबरू बोल नका. भाऊजी बोलून टाका काय झालंय ताई काय झालंय हा दर महिन्याला मला पैसे देतो गेले 2-3 महिने त्यांनी पैसे दिले नाहीत मी मेसेज करतो त्यावर रिप्लाय पण करत नाही कसले पैसे असले पैसे तुला माहित नाही ताई काय नाही. ते याचं स्किट पडतं ना पण तरी मी कधी कधी जाऊन मिठी मारतो त्याचे ते मला पर मिठी 1,500 रुपये देतो माहिती नव्हतं तू अरे अरे पाप म्हणतात त्याला पाप पाप काय बोलतोय 1,500 रुपये देता तुम्ही फक्त मिठीचे अगं नाही. अरे भाऊजी मी विचारच करत होते की मला तरी एकदा पण एक क्षण पण हसायला येत नाही यांचं स्किट बघताना मला पण येत नाही. हे काय येतात मिठी मिठी मारायला माझं घर लोन आहे ना घराचं पैसे कमवायला लागतात मग माझे रेट ठरलेले आहेत मिठी 1,500 बहारदार 500 रुपये वा छान 300 रुपये शिट्टी 100 रुपये जी वाजवतच नाहीस तू सही वाजवते तू फक्त ऍक्शन करतोस तिकडे अरे अर्धे देतो रे मी तिला का आजकालची सगळी तरुण पोरं ते असं डीलिंग करतात त्यांना काय मेहनत करून यश मिळवायचंच नाही ना म्हणून हा सोपा मार्ग निवडतात माझ्याशी डील करतात कौतुकाचं पैसे एक मिनिट भाऊजी म्हणजे बाकीचे लोक पण हे करतात सगळे तुमचा तो ओमकार राऊत 4 भाऊचर आहेत कसं काय माझ्यामुळे 50% माल देतो भाऊजी मग तुमचा तो हा पृथ्वी प्रताप एक मिनिट हास्य जत्रेमध्ये पृथ्वी प्रताप कोण आहे नाही का ज्याचा अभिनय लपवायला गोस्वामी वेगवेगळे वीग आणि मिशा मागवतो तो आहे रे तो त्याचं कौतुक मी करायचं मी त्याचं कौतुक करायचं मी पण तुम्ही कारण 75% देतो मला तो प्रभाकर मोरे ते पण देतात काय पैसे नाही प्रभाकर मोरे आणि अरुण कदम यांना मी देतो पैसे व्हॉट अन ऍक्टर प्रभाकर मोरे when he bloody comes on the stage he owns the stage भारी आहेत माझे पण फेवरेट आहेत कुठल्या लेवलला आणलाय तुम्ही हा शो कळताय तुम्हाला 900 एपिसोड बरं चाललं होतं हा एक स्किट करायला आला कुठे आणलात हा शो कळताय का तुला रेट इज रेट तर तेव्हा मला जर पैसे दिले तर बरं होईल मला घर आहे ना माझं लोन काय मिळालं रे हे सगळं कळून तुला माहितीये का पुढचे 10 दिवस असं नका वाचून का करता यार हे भाऊजी 1,000 रुपये ठेवा कोणाला सांगू नका हे काय करतात ओके. ते हसायला पैसे विसे देतात ते बाहेर काढू नका हं? वहिनी मला घ्या ना अरे पण तो नाहीच आहे हास्य जत्रे तो नाहीच आहे हास्य जत्रे कळलं लोकांना तर काय म्हणतील अरे प्रसाद जाईल आपली गप्पा बसा तुम्ही स्वप्नील काय चाललंय तुमचं ही पण आली हास्य जत्रेच्या इतिहासातलं पहिलं स्किट आहे ज्यात समोर कोणीच नाहीये अरे काय हे प्रसाद कमाल करतो स्वप्नील तुम्ही ना ज्या घरी जाता पॅम्पलेट द्यायला तिथेच रमता माझी सी आणि डी विंग मध्ये पॅम्पलेट्स वाटून झाली सुद्धा वेड्यांनो स्पीड आहे तुझा खरंच समीर अरे सोनाली अरे तुम्ही तो का समीरच्या घरी आला होता? अरे कसा आहे समीर हाय बायको त्यांची बायको हाय वहिनी किती छान वाटलं भेटून काय अगो बाई कशी आहे तब्येत बापरे बरं वाटतंय ना आता म्हणजे ना स्किट एखादं पडतं ना किंवा पंचेस बसत नाहीत तेव्हा मी समीरला विचारते तेव्हा त्यांनीच सांगितलंय तुम्हाला काहीतरी असाध्य दुर्धर रोग झालाय ना त्यामुळे समीरचं परफॉर्मन्स मध्ये लक्ष लागत नाही कारण त्याला घरची सगळी कामं त्याला करावी लागतात तो तर मला म्हणाला आता कधी ए
म्हणून तर त्यांनी दुसरं लग्न केलंय ना. बघा टाकल्या ईशा नको करू अगं हे सोनाली काय चाललंय तू काय बोलतेस तुला काय- जोरदार टाळ्या! धमाका परफॉर्मन्स, काय एनर्जी, काय पंचेस, भन्नाट झाला परफॉर्मन्स. आणि आता विचारूया आपल्या हास्यरथी महारथींना की त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. सुपर हिट. मी तुम्हा दोघांनाही विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं. स्वप्नील दा तुम्ही इथे स्थानापन्न व्हावं. थँक्यू. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. थँक्यू. मंडळी, आजच्या ग्रामसभेचा विषय आहे गावामध्ये शांतता राखणे. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, यांच्या चर्चेमुळे इथे हास्याचे फटाके नक्कीच फुटतील. त्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांचं. बस प्रत्येक ग्रामसभेची सुरुवात गोंधळानेच करायला हवी असं लिहिलंय का? नाही गधड्यांनो, मूर्खा. अत्यंत महत्वाच्या विषयासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. जर हा विषय आपण आत्ताच व्यवस्थित हाताळला नाही, हे प्रश्न आपण आत्ताच व्यवस्थित सोडवले नाहीत, तर भविष्यात आपल्या गावचे तुकडे होऊ शकतात. म्हणतो काय मास्तरांनो, म्हणजे एकदम गंभीर विषय हा. म्हणजे हा विषय काय तो कळला पाहिजे. माझी तीनदा रिपीट उडेल माहितीये काय? पटकन सांगा, माझी तीनदा रिपीट उडेल. सरपंच, तुमची तीनदा रिपीट उडवलीच पाहिजे. त्रेधा तिरपीट असा शब्द आहे तो. तीनदा रिपीट, तुम्हाला तीनदा रिपीट करावा लागतो शब्द. त्रेधा तिरपीट कळलाय शब्द म्हणून कुठेही वापराल का? महत्वाचा विषय बाजूला राहतोय. सॉरी. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की शेजारच्या गावात दंगल पेटलेली आहे. म्हणजे काय गेल्या महिन्यात तालुक्यातल्या गावांना याची झळ बसली. काल आपल्या शेजारच्या गावाला बसली. भविष्यात कदाचित आपल्या गावाला सुद्धा याची झळ बसू शकते. म्हणूनच ही सभा भरवलेली आहे आपण. नाही पण मास्तरांनो, आपल्या गावात दंगल नाही होणार. आपलं गाव शांत आहे आणि आपण कसं एकोप्याने राहतो ना. नाही, खरंय खरंय. पण काय आहे, लाकडाला वाळवी आणि शांततेला दंगल कधीही लागू शकते. काय नाही, ही विघ्न संतोषी माणसं जी असतात ना, ती अशी एकोपा असणारी गावच पहिले लक्ष करतात. लक्षात घ्या. नाही पण मास्तरांनो, ही दंगल होऊ नये काय करावं लागेल? बरोबर. म्हणजे काय करू नये हे सांगणे तुमचा कोण हात धरू शकत नाही म्हणून म्हटलं. कॉम्प्लिमेंट 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 काय करू नये असं सांगण्यात तुमचा कोण हात धरू शकत नाही म्हणून विचार. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रागावर कंट्रोल करा. रागाव आणि महत्वाचं म्हणजे कर्तृत्वाची मुठभर पण दादागिरी गावभर ही वृत्ती सोडा. सतत छोट्या छोट्या भांडणांवरून कलह करू नका. तर ही दंगल होऊ नये यासाठी आज आपण काहीतरी नियोजन करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात भांडू नका. भावना भडकेल असं काहीही करू नका. त्या सगळ्यांना तुम्ही सुद्धा मोरे. नाही, मी आता सगळं सोडून दिलंय आता. मी आता ते फालतूगिरीमध्ये नाही आहे. ते काय झालं होतं, मी त्या दिवशी रात्री बसनी प्रवास करीत होतो. ते नेमकी भावना तिला हलूच कोची काढली मी. काय झालं, रात्रीचं 12 वाजलं होतं. मला वाटलं मी तिला दिसणार नाही. दिसलं कसं? काय झालं, माझी तुकतुकीत कांती ना, ती रेडियम सारखी चाकाकते का नाही. त्याच्यामुळे काय झालं, मी चिमटा काढला हलूच, पण तो तिच्या नवऱ्याला दिसला. मी चकचकीत ना, रेडियम सारखा. नवऱ्यानंच नाही अख्खी जो बस मध्ये लोक होती ना, त्यांनी मार मार मला मारली. आम्ही होतो तिथे. वासाडे ना होतो, मग सोडवलं काय नाही मारायला होता. चुकता. कसला योकोबा राहणार, कसला योकोबा राहणार. थांबा 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 मोरे. हो. भावना म्हणजे कुणी स्त्री नाही. नाही काय? नाही. मग माझा काही संबंध नाही त्याची. हो, भावना भावना म्हणजे आपल्या इमोशन्स, फिलिंग्स, अस्मिता, त्याच्याविषयी बोलतोय मी. मुळात कुणाच्याही जातीय, राजकीय, धार्मिक भावना दुखावतील असं येत्या काळात आपण वागायचं नाहीये. आपल्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे काय? रिकाम टेकडी लोक. अरे गप्पा बस रे बने.
गावाचं वैशिष्ट्य आहे विविधतेत एकता. त्याला गालबोट लागेल असं काहीही वागू नका, कळलं? आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या अफवा पसरवू नका. नाही तर काय मागच्या टायमाला ह्या लोकांनी सगळ्यांनी अफवा उठवली की गावामध्ये मगर शिरलेली आहे. बरं गावात मगर शिरले हे सगळं वसडे माझ्या घरात आलं काटे घेऊन मला मारायला. मास्तरांनो माझ्याकडे उत्तर आहे. चूक यांची आहे. काय हे उपडी झोपतात ना, लांबून असं वाटतं मगर झोपले. काय करत? आणि मास्तरानू आम्ही चादर वर करून बघितलं तर आम्हाला खवले दिसले. आम्ही चादर न काढता ताण करायला सुरुवात केली. खवल्यात वसड्या, खवल्यात, बसा, शांत बसा. कसं बोलतो बसा? शांत बसा. ए बने, आमचा गैरसमज झाला. उपडी फणी ठेवला नव्हती कोणी. गप्पा बस रे. बने, हे कुरळे केस ना लाटण्यात टाकून सरळ करीन आणि चिकू सोबत तुला पण ग्राइंडरला लावीन. गप्पा बस गधड्या. मास्तरानो आपण वर मला पण एकदा मार पडला माहिती तुम्हाला. फोनमुळे काय आता problem आहे? मला पण त्रास होतो. काय? काय झालं माझ्या भाचीचं लग्न होतं. तर लग्नात मग मी असा फेटा बांधलेला आणि मी इकडे तिकडे फिरे. तर मला फोटो सोकुलला पाठवायचं होतं ना. सोकुलला पाठवायचं होतं. तर काय झालं तेवढ्यात कोणतरी बोलला की मोऱ्यांना 2 शिंग आलेत. बरोबर. हो जोतोय माझा फेटा काढी. मला लग्न एन्जॉय करताच आलं नाही आणि फोटो पण पाठवताना आले माहिती आहे. शिप समजा शिंगा आल्या ती सांगितलं, शिपूड उगवलंय सांगितलं असतं लेंगा वाढला असता सगळ्यांनी. तर बसाड्या तूच होतास तू अफवा नाही, मी नाही, मी खरा नाही. सांगायचा खरा- गप्पा बसा रे. दंगल होऊ नये म्हणून आपण मीटिंग घेतो आणि तुम्ही इथे येऊन सुद्धा भांडताय. मास्तरांनो माझ्या बारक्याक ताप इलो आ. त्याका दंगल दाखवची आ माका. निदान दंगल बघून तरी त्याचा ताप उतरीत असा वाटता माका. वेंगुर्लेकर बाई, दंगल ही दाखवण्याची नाही थांबवण्याची गोष्ट आहे. आणि दंगल बघून ताप कमी होत नाही तर व्यवस्थेवरचा ताप वाढतो. आणि इतकाच जर तुमचा बारक्या तापला असेल तर घरात गिजर म्हणून लावा. इथं त्यांचा बारका तापलेला असतो. तेव्हा एकदा त्याला फ्रीज मध्ये हो दे त्याचा बर्फ. मास्तरांनो काय कोको, मी काय बोलतोय, आपण भांडतच नाही, आपण एकोप्याने राहतो. मग हे आपल्यात दंगल कशी होतली? करेक्ट आहे. हे बघा अत्यंत योग्य प्रश्न विचारले. मग हे मुळात आपण सगळी माणसं ते स्थानिक रहिवासी असतात ते दंगल कधीच करत नाहीत कारण ते सलोख्याने राहत असतात. ते सगळे एकमेकांना ओळखतात. त्यामुळे आता याच्या पुढे आपल्या गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवा. पण ऐका की आता आपला पम्याजी गेलाय बाहेर तो, मग त्याला आता परत गावात घ्यायचा का नाही? मग घ्यायचा सावत्या, तो बाहेर गेलाय पण तो आपलाच माणूस आहे की नाही? नाही नाही आपला माणूस जरी असला ना तरी मला ना त्याच्या हालचालीवर लय संशय आहे. काय झालं? गावाचा फोटो काढत होता आणि म्हणत होता गरम गरम गाव विकून येतो दुसऱ्या गावात. तो गरम गरम पाव विकायला गेलाय. बेकरी काढलीच नाही. वाटेल ते ऐकता तुम्ही मोरे. गप्पा बसा. गरम गाव गाव नाही विकायला गेलाय, तो पाव पाव विकायला. आहे का? उद्योजक होऊ पाहतोय तो, स्थिर सावरू पाहतोय. त्याला करू द्या ना त्याचं काम. मास्तरांनो मला एक प्रश्न पडलाय. बोल, बोल. आता पम्या तिकडे बाहेर गावी गेलाय, म्हणजे त्यांच्यासाठी तो बाहेरचा आहे. मग त्याला त्यांनी मारलाली मग हे तोपर्यंत काय आपण बघत बसायचं काय? त्याला मालायचं आहे ते आपण त्या गावातल्या लोकांना मालायचं कळलं काय? पोकळ बांबू घेऊन तिकडे फटको येते का ना? मी तर ट्रॅक्टरच काढतो ना, अंगरटीला उखडू गप्पा बसा. मी माझ्या बारक्याक घेऊन येऊ काय? काय तिकडे जाऊन सगळ्यांना चटके द्यायचे? यांचं ऐकत बसू नका. हे बाबा मारली गप्पा बसा. हेच तुमच्या लक्षात येत नाही. बघा तुम्ही काय करताय ते. तुम्हाला कोणी सांगितलंय की पम्याला त्या गावातल्या लोकांनी मज्जाव केलाय? निर्बंध लावलाय का त्याला गावात येण्यापासून? नाही, नाही. तो त्याचे पाव विकायला गेलाय की नाही? मग आता तुम्ही पेटला असतात, खवळला असतात आणि गेला असतात हिंसा करायला तर त्या गावची माणसं शांत बसणार होती का? त्यांनी तुम्हाला मारलं असतं. त्यातून काय झालं असतं? आणखीन एक दंगल पेटली असती. हे लक्षात ठेवा. दंगलीच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे छोटी शंका आणि मोठी अफवा असते. बरोबर आहे. वा वा वा. बरोबर आहे, बरोबर आहे, मास्तरांनो. मी सांगितलं म्हणून आम्हाला हे सगळं कळलं. आता आम्ही काय करणार नाही. आम्ही कसं काळजीपोटी बोलवतो. कसं पम्या आमचा माणूस आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय? आता बाहेरून जे कोणी लोक आपल्या गावात येतील, आता आपलं गाव पर्यटन स्थळ आहे त्यामुळे अनेक लोक येतील, त्यांना आपण निर्बंध नाही लावायचे पण त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्या कळवायच्या इतरांना. आणि हे जे तुमच्या व्हॉट्सअपवरती अनेक मेसेजेस येतात, फोटो येतात, व्हिडिओज येतात, त्या प्रत्येकावर विश्वास ठेवायची गरज नाहीये. दंगलीचं हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. हल्ली काय झालेलं आहे, तंत्रज्ञान खूपच प्रगत झालेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे AI आलेला आहे.
तुम्ही सांगितलं त्यांच्यावरती मी सांगितलं होतं AI म्हणजे काय डीप फेक आलेला आहे, मॉर्फिंग आलेला आहे, त्याच्यामुळे मॉर्फिंग म्हणजे काय हा मॉर्फिंग म्हणजे जे फोटो असतात किंवा व्हिडिओ असतात त्याचं मूळ स्वरूप बदलायचं. हो असं होतं. म्हणजे मूळ स्वरूप बदलायचं म्हणजे? म्हणजे उदाहरण द्यायचं तर समजा एखादा फोटो आहे ज्याच्यात गाढव आहे, त्या गाढवाचा चेहरा काढून त्याच्यावर सरपंचाचा चेहरा लावायचा. पण मला हेच मूळ चित्र वाटतंय. मी चिकू चिकू एक एक करून बी काढेल. शांत बस. मुळात व्हिडिओ सुद्धा मॉर्फ केले जातात. काय केलं जातं? डीप फेक केले जातात. समजा बनेने काहीतरी छान आपलं वक्तृत्व केलेलं आहे, छान काहीतरी भाषण दिलेलं आहे, पण कुणीतरी सेम त्याच्यासारखा आवाज काढतं किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सेम त्याचाच आवाज काढतं आणि त्याच्यात शिवीगाळ किंवा भडकाऊ भाषणं वगैरे बोलली जातात. मग तसे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपला येतात जे तुम्ही आंधळ्यासारखे फॉरवर्ड करता. हे असं होतं? हो, तर ते करू नका. म्हणजे ह्यानं दंगल घडू शकते? अगदी घडू शकते. ह्याना सांगा ही बारकी सुपारी जॅकेट मध्ये बसलेली आहे, तिला सांगा. ऐकतं काय? अहो सकाळी उठल्यापासून अख्ख्या गावात जेवढे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे ना, हा दलबद्री माणूस ऍडमिन आहे त्याचा. सकाळी उठल्यापासून नुसता गुड मॉर्निंग आणि एक फोटो कुठला तरी सेव्ह केलेला आहे, 4-5 बल्ब काढलेला कुठला तरी फोटो आहे, पेट्टे बल्ब आहेत, त्याचा फोटो पाठवतो आणि त्याच्याखाली लिहितो नासानं काढलेला आपल्या गावचा सुंदर फोटो. आता मला सांगा, नासाला दुसरे कामधंदे नाहीत सकाळी उठल्यापासून? ते काय आपल्या गावाचे फोटो काढत बसतील? अहो तालुक्याच्या नकाशावर आपलं गाव दिसत नाही तर चंद्रावरनं दिसेल? हा खुला माणूस आहे एक नंबरचा. मी सांगतो, हा जर चंद्रावर असताना तर नील आर्मस्ट्रॉंगने पहिला ह्याच्यावर पाय दिला नसता आणि मग चंद्रावर दिला नसता. हा खुला माणूस आहे. तो देल किंवा नंतर देल, मी आधी तुझ्या त्याला कशाला बोलताय? बरोबर बोलतोय तो. काय बोलतोय बरोबर? मास्तर नुसतं फोटो तर नाही, हे बॅनर पण लावतात. नाही तर काय? लोकांना चितवणारे बॅनर लावतात आणि त्याला काय लिहितात? आम्हाला हात लावून तर दाखवा. दुसरा बॅनर लावला होता, आमच्या नादाला लागायचं नाही. नाही तर काय गरजच नाही ना या बॅनरची. आणि हा सावता आहे ना, तो बॅनर वाचून डायरेक्ट मारायला येतो. मूळ मुद्दा काय त्याला माहितच नसतो, पण पहिलं मारायला येतो आम्हाला. का बॅनर काय आम्हीच लावतोय? तुमच्या पाठी नव्हतं लावलं बॅनर. तुम्ही लावता आधी. काय लिहिलं होतं बॅनरवर? मारली लात पेटवीन वात. बरोबर आहे. पेटोवर तू पेटव की तुम्ही पहिलं banner- असं का बरं लिहिलं होतं? तुम्ही आधी लावता. शांत बसा जरा, गधड्यांनो. नाही तर काय वाटेल ते बोलताय, जरा विचार करा ना. काय काय चाललंय तुमचं? बॅनरबाजीसाठी भांडताय तुम्ही मूर्खांनो. याचा साधा विचार करा. जो लोकनेता आपल्या परिसरासाठी, आपल्या समाजासाठी काम करतो त्याला ते दाखवायची गरज नसते, ते दिसत असतं. जो काम करत नाही तो बॅनरबाजी करतो. हे विसरून चालणार नाही. आजपर्यंत दंगली इतिहासावरूनच झाल्यात, विज्ञानावरून नाही. आणि या दंगलींमध्ये सगळ्यात जास्त भरडला जातो तो आपल्यासारखा शोषित, गरीब, सामान्य, प्रामाणिक माणूस. तुमचं नुकसान व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर खुशाल करा दंगली. पण जर या दंगलींमधून सावरायचं असेल आणि आपल्या समाजाला पुढे न्यायचं असेल, आपल्या देशाला खरंच प्रगतीवर आणायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. माणसाने माणसाशी माणसासारखं वागा, कारण संविधान फक्त एकच धर्म जगायला शिकवतो, तो म्हणजे माणुसकी. नाही आता मला पटले सगळे, बरोबर बोलायचं आहे. हे बघा, मांग जे काही माझ्याकडनं चुकून तुम्हाला मी काही बोललो असेल तर मी तुमची माफी मागतो, मला माफ करून टाका. आणि मेन गोष्ट म्हणजे हेवे दावे जे काही झालेले आहे, तुम्ही हेवे करता तसं काही करू नका. आणि सरपंच म्हणून मला एक छोटीशी गोष्ट ऍड करावीशी वाटते. कशाला? म्हणजे नाही आता विषयच आपले सगळे बसलेत आहे म्हणून आपल्याला सांगून टाकू. म्हणजे कसं आहे की समजा राग आलाच एखाद्या माणसाला, बाबा ह्याचा आलाय राग, मला सणकन जाऊन त्याच्या कानाखाली मारायची, त्याला राग यायच्या आधी म्हणायचं सॉरी, माफ कर, म्हणजे विषय मिटला. बरोबर मास्तर, म्हणजे खरंच चांगली गोष्ट. सरपंच म्हणू, तुमचं म्हणणं मला अगोदर खरंच पटलेलं आहे. खरंच पटलंय. सॉरी. क्या बात है. अतिशय महत्वपूर्ण भाष्य केलं गेलं या स्किटमधून. थँक्यू सो मच हा विषय इथे सादर केल्याबद्दल. हा रसिक प्रसाद दा. फॅन्टास्टिक, अप्रतिम विषय होता आणि तो जितका ज्वलंत तितक्याच तो दाहकतेने मांडला जाणं गरजेचं होतं. तो त्याच दाहकतेने मांडला गेला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक. विशेष कौतुक श्रमेश तुझं, तुझ्यासाठी स्पेशल टाळ्या. अत्यंत प्रभावी आणि खतरनाक डायलॉग्स तू या प्रसंगात लिहिले होतेस. फार म्हणजे असं पटत होतं, पेटायलाही होत होतं ऐकताना.
फार ताकद आहे तुझ्या लेखणीत श्रमेश, अप्रतिम. खरं तर मला असं वाटतं हे गाव पर्यटन स्थळ आहे, पण ते ठिकाणांकरता नाही तर या माणसांकरता आहे. प्रत्येक माणूस जवळून बघावा असा या गावातला आहे आणि तितक्याच अप्रतिम पद्धतीने तुम्ही ती ग्रामसभा साजरी करता. सगळ्यांनीच फार अप्रतिम केलं. मंडळी, आपले लाडके सासरा आणि जावई त्यांच्या चष्म्याच्या दुकानात आलाय एक लेखक. त्यामुळे सज्जवा हास्याची जुगलबंदी अनुभवण्यासाठी ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॅलो, स्वप्नील जोशी सर, मी लेखक श्याम राजपूत बोलतोय. हिम्मत कशी झाली? नाही सर, ते काय आजकाल असिस्टंट पण रायटर होत आहेत, ते सेटिंगवाले पण संकल्पना सुचवतायत ना, म्हटलं आपण पण थोडंसं वेगळं करू बा. अभिनय नाही नाही नाही, चालू आहे. आता थोडीशी सुधारणा झालेली आहे. नाही ना हो, कॉमेडीची बोंबाची हो. कॉमेडी म्हणजे माझ्यासाठी तेल लावलेला पैलवान झालेला आहे. हातात येतच नाही, तो सटकून जातो. हो, मुद्द्यावर येतो सर, मुद्द्यावर येतो. सर, मी तुमच्यासाठी आहे ना एक भलती भारी फिल्म लिहिलेली आहे. कधी येऊ ऐकवायला? नाही, आता नाही, संध्याकाळी येतो. नाही, रेडी आहे. एंडाला आलेलो आहे, 2च पानं लिहायची बाकी आहे. पण सर, माझा चष्मा फुटला. हां, तो रिपेअर करायला टाकलेला आहे. तो घेतो आणि लगेच तुमच्याकडे येतो मी. टायटल, तू शिला तू जीत. काय सांगता, एवढं भारी टायटल तुम्ही कधीच ऐकलं नाही. थँक्यू सर. सर, त्या मंजिरी ओक मॅडम आहेत ना, त्यांना मी फोनवर हे टायटल आणि स्टोरी ऐकवली. त्याने डायरेक्ट घरी बोलवलो. आणि तिथे प्रसाद ओक सर पण होते. त्यांनी तर डायरेक्ट मला आहे ना त्यांची साऊंड प्रूफ केबिन आहे ना त्याच्यात बसवलं मला. हा. अहो, ती केबिन नाही का, मंजिरी मॅडम चिडल्या की शांततेसाठी ते जिथे जाऊन बसतात ती. तर त्यांनी त्या केबिन मध्ये मला घेतलं आणि माझ्या घरच्यांचा जो जोरात उद्धार केला ना, माझे कान तृप्त झाले हो. बरं, तिथून बाहेर आलो, लगेच मंजिरी मॅडमनी मला आहे ना असे 5,000 रुपये दिले आणि ते टायटल विकत घेतलं हो. हा, आणि माझ्याकडून बांडवर सही करून घेतली की आता याच्यावर कुठेच काहीच करायचे नाही. मला कळलं नाही असं का बरं बोलले त्या, असं का बरं बोलले असतील स्वप्नील सर. हॅलो, रेंज गेली वाटतं. चष्मा घेतो. चिडलेत. अरे बापरे. राम दादा. हॅलो. ओ दादा, नमस्कार हो. दादा, काल तुमच्याकडे चष्मा टाकला होता रिपेअरिंगला, तर तो आज तुम्ही परत देणार होते. ॲडव्हान्स पण दिला होता मी. अरे हो दादा, हे बघा, पावती पण आहे बघा. अरे हो दादा. अरे अरे बघा हो. अरे काय चालू आहे तुमच्या? कधी मी खंडीभर वाक्य बोलतो, एक रिॲक्शन देत नाही हा माणूस. आता काही बोललो नाही, दोनदा हू पलटतोय. ऐका दादा, चष्मा रिपेअरिंगला टाकला होता ना, हे बघा ही पावती आहे, मला चष्मा द्या ना परत. वसाड्या, मला कशाला पावती दाखवतोस? मग तिकडे मालक बसलाय, त्याला दाखव. कोण मालक? ओ मालक चष्मा द्या पटकन मला. वसाड्या, मालकाला सांगशील चष्मा दे म्हणून? अरे बापरे. तिकडे नोकर बसले, त्याला सांग चष्मा द्यायला. अरे तो बोलतोय तुम्ही देणार, तुम्ही बोलताय तो देणार. अरे काय करताय? हे बघ, गंमत करू नका. मला थोडंसं की ना अर्जंट आहे. मला आहे ना लिहायचे आहे, त्यासाठी चष्मा पाहिजे. मी लेखक आहे, लेखक. तू स्वतःला सांगतोस की आम्हाला सांगतोस? बघ, थोडासा विचार कर आणि बोल. काय तू लेखक असं का कोण आहेस? नाही, मी तुम्हाला सांगतोय, मला चष्मा द्या हो दादा. ऐका ना, चष्मा द्या पटकन द्या. मी नाही देणार. का बरं? मी रुसलोय. मला कोणावर रुसले तुम्ही? मी नाही सांगणार.
अरे का नाही सांगणार. अरे अरे कोणीतरी बोला ना रे. ओ मोठा भाऊ, ओ दादा, बोला ना काहीतरी, मला चष्मा पाहिजे ना. ओल्ड थंडी घे ना वाचाड्या, सांगतो ना सांगतो. पुरणपोळीवरती तूप जावयाने घेतलं पाहिजे का सासऱ्याने घेतलं पाहिजे? तन्मय ना, हा काय प्रश्न आहे आता? लेखक आहेस ना तू, हो. मग दे ना उत्तर वाचाड्या. अरे असं कसं उत्तर देऊ? स्क्रिप्ट लिहिताना हा प्रश्न जेव्हा लिहिशील हा. तेव्हा त्याच्या पुढं प्रश्न लिहिशील का उत्तर लिहिशील? उत्तर. मग दे ना वाचायला उत्तर. अरे एवढं काय चिडताय तुम्ही? कारण लेखकावरती माझा राग आहे वाचाड्या. तू असा कोणतरी सामान्य असतात ना तर मी चिडलो नसतो, पण तू लेखक आहे म्हणून चिडतो. बापरे. लेखकांवर माझा जाम राग आहे. लेखक पण तुमच्याबद्दल हेच बोलतात. वाचाड्या. सॉरी सॉरी. सगळ्यात शत्रू कोण असेल माझा तर तू लेखक. तू नको बोलू वाचाड्या. तू लेखक आहेस ना, तू नको बोलू. नाही बोलत. सगळ्यात शत्रू माझा लेखक आहे. बरं बरं. वाचाड्या, माझ्यात आणि प्रेक्षकामधला जो अडथळा आहे तो लेखक आहे वाचाड्या. बापरे. नाही तर आज तो नसता तर मी प्रेक्षकांचा देव झालो असतो वाचाड्या. बापरे एवढं? लेखकाने लिहिलेली वाक्य मी कोलतो. कोलता? तुम्ही लेखकाने लिहिलेली वाक्य खरंच कोलतो. लेखकाने लिहिलेली वाक्य बोलतो असं म्हणायला पाहिजे ना तुम्ही. मी कोलतो वाचाड्या. कुदू नका तुम्ही जास्त, मला भीती वाटते. हाय. अरे बापरे, हे भयानक अवघड प्रकार नाही होय. अवघड म्हणजे कसं मी याच्यावर आयुष्य काढतो तर माझं मला माहिती. अरे 2 मिनिटात माझ्या डोक्यात चमका यायला लागल्या. चमकायला माझं आयुष्यभर चमकतंय. बापरे. काय बोला तो माणूस? काहीतरी. पुरणपोळीवर तूप कुणी घ्यायचं, सासऱ्यान की जावयान? कुणी घेतला पाहिजे? आता मला काय माहिती. जावयानं घेतला पाहिजे. का बरं? कारण जावय हा लवेबल पर्सन असतो. क्या बात आहे. भारी उत्तर भेटलेले. ऐका ना, पुरणपोळीवर जावयाला तूप दिलं पाहिजे किंवा त्याने घेतलं पाहिजे. कारण तो लवेबल असतो. मग बसाड्या, ते तूप तुझ्या डोल्यात टाक आणि लिहित बस, लवेबल लवेबल लवेबल. अरे दादा, डोळ्यात तूप टाकून कोण लिहित हो? आणि त्यांना म्हणा कोण जावई कोण सासरा, त्यांच्यासाठी तुम्ही मला माझा चष्मा देत नाहीये. अरे कोण आहे जावई सासरे? अरे बोला ना, काहीतरी बोला ना हो. तो बसला ना वासडा, तो माझा सासरा आहे. हा, त्या दिवशी होली होती, अख्खाच्या अख्खा डबा तुपाचा पुरणपोळी वाटला, पण नगभर मला तूप पण नाही त्याला. बापरे. आणि तुम्ही पुरणपोळीवरती मी तूप टाकत होतो, या वसाड्याने चोरली ती पुरणपोळी. तो माझा जावई आहे वसाडा. तुम्ही जावई सासरे आहेत? कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुमच्याकडे चष्मा टाकला. हे बघा, तुमचे वाद आहे ना, तुम्ही तुमच्यात मिटवा, पण मला पटकन माझा चष्मा द्या. मला नाही देणार. का बरं? त्याला सॉरी बोलायला सांगा. वासड्याने तूप नाही द्याल नगभर मला. सॉरी बोला ना दादा. मी देणारच नाही त्याला सॉरी बोलायचं. अरे सॉरी बोलणार नाही. हो, अरे काहीतरी मी करा. पण सॉरी बोलणार मी नाही. सॉरी बोलणार नाही. अरे ऐका ना, मला आहे ना पटकन चष्मा पाहिजे, त्याच्यासाठी मागतो. ओ दादा, अरे मी तुमच्या बाजूने बोललो की जावयाला पहिलं तूप दिलं पाहिजे, तुम्ही तरी द्या मला चष्मा. ठीक आहे, माझ्या बाजून बोलो, मी चष्मा देतोय, नाही तर देणार नाही सांगतोय. सॉरी बोला, सॉरी सांगून ठेवतोय. आपण इकडे तिकडे करून टाकीन. साडा सासरा होतो. घ्या. थँक्यू बरं का, तुम्ही खरंच खूप चांगले आहे. मी नुसताच चांगला नाहीये, हा. मी टू सेक्सी ब्राऊन बॉय पण आहे. टू सेक्सी ब्राऊन बॉय. कोण आहे तुम्ही? टू सेक्सी ब्राऊन बॉय. आरशासमोर उभं राहून हे एकदा म्हणा, स्वतःला लाज वाटून ट्रक खाली जाऊन मराल तुम्ही. अरे नाही नाही ते चष्मा. नाही त्यांना चष्मा. लेखकाचं वाक्य आलं असं, ते पडलेलं वाक्य होतं. तुम्ही एकदम कवळे कचके, सिकने सटके तुम्ही. इब्राहिम अली खान आहे बस, बस, एवढं नको. त्यापेक्षा नाही तर नाही तुम्ही. वा थँक्यू रे, थँक्यू. तुम्ही मला चष्मा दिला गड्या, क्या बात आहे. अरे एका बाजूला काच लावलेली, एका बाजूला काचच नाहीये ना. माझं काम एका बाजूला काच लावण्याचं होता, दुसऱ्या बाजूला काच लावून त्या माणसाचं आहे त्यांच्याकडे लावून घे. दादा पटकन काच लावून द्या बरं याला. उडव्या बाजूचं मी काम केलेलं आहे, आता जाव्या बाजू त्याचं काम आहे, त्यांनी करावं. वसाडी पडली तुमच्या तोंडावरती, असा भडकाव काय धरून काय नकाली मारून वसाड्या. हा, जाव्या बाजूचं मी काम केलेलं आहे, उडव्या बाजूचं तुम्हाला काम करायचं आहे. अरे बापरे. हा, जाव्या बाजूचा मी काम केलेलं आहे, उडव्या बाजूचं काम करायला सांगा त्याला. उडव्या आणि जाव्या? आमान तुमच्या उडव्या आणि जाव्या बाजू शोधून बुक्क्या मारल्या पाहिजे. अरे एखाद्या माणसाला उजवी का डावी हे फार तर कळत नाही, तुम्हाला बोलता पण येत नाही.
नाही बोलतायत वथड्या. काय करायचं तुला वथड्या? अरे हे मला कायला सांगताय तुम्ही? तू लेखक आहे म्हणून तुला सांगतो वथड्या. लेखकावर लांब राग आहे माझा. ए बाबा मी चुकलो, मी लेखक आहे ना, मी चुकलो. पण मला चष्मा द्या रे नीट करून. वाटल्यास मी तुम्हाला आहे ना 1-1 किलो तूप देतो बस. अरे तुपाचा प्रश्न नाही रे बाबा. मग काय झालं, हा वसाऱ्या कुठल्या तरी चपलेच्या दुकानामध्ये कामाला होता. माझी पोरगी तिकडे चप्पल घ्यायला गेली. चप्पल दाखवताना या वसाड्याने तिच्या पायाला गुदगुल्या केल्या. मग तिला जाम आवरलं. लगेच ह्याला हो म्हणाली. आता काय करू मी वसाऱ्या? हो म्हणजे माझ्या स्पर्शात रोमांस आहे ना, त्याला मी काय करू? हो बा, तू काही नको करू. तू न तुझा रोमांस बर्फावर जाऊन बस. तुझा रोमांस आहे ना तुझ्या स्पर्शात सकट गारठेल. अरे काय दलिंदर लव्ह स्टोरी आहे. पायाला गुदगुल्या केल्या आणि डायरेक्ट पोरगी पटली. ओ दादा, मला स्वप्नील जोशींना पटवायचे. मग त्यांच्या पायाला गुदगुतल्या करा. काय बोलताय हो तुम्ही? मला स्क्रिप्ट ऐकवायची त्यांना आणि त्याच्यासाठी मला लिहावं लागेल, त्याच्यासाठी चष्मा लागेल ना, म्हणून म्हणतोय ना मी. ओ दादा, मला जवळच्या दिसत नाही म्हणून म्हणतो ना हो मी. वसाड्या लांबूनली ना. लांबून? हा, बाथरूम मध्ये खेळता खेळता तू बेडरूम मधली वसाड्या. अरे बाथरूम मध्ये खेळता खेळता बेडरूम मध्ये तुमच्या बापाने लिहिले होतं. अरे बाप काय असेल? बाप काय असेल? देतात आणि इकडे अरे तुम्ही आहे ना डोकं सटकावताय ना हो माझं. हे बघा बाथरूम मध्ये माणूस खेळतोय, तो बेडरूम मधला कसा लिहिल? त्याचा हात जाईल का, पुरेल का बेडरूम पर्यंत? का रामचीचा भूत आहे त्याचा चालला हात? अरे त्यांनी बाय ना, मी काय कोणीच लिहू शकणार नाही. मग लेखक कशाला झालास? कखले व्हायचं ना तू, कखले. काय व्हायचं? कखले म्हणजे लेखकाचा उलट कर. लेखक कखले. अरे बापरे, हा विनोद ऐकल्या मी आता हायवेवर असतो ना, ट्रक समोर उडी मारली असती. अरे बापरे. हो दादा, मी खरंच सांगतोय तुम्हाला, मी पाया पडतो. मला आहे ना जवळचं दिसत नाही म्हणून चष्मा पाहिजे मला. जवळचं? हा. तुम्हाला जवळचं दिसत नाही? नाही ना. एक मिनिट, इथं उभा राहा. हो, याला जवळचं दिसत नाही. हा, उभं राहायचं. अरे काय करताय? अरे शिव्या कशाला देता हो तुम्ही? वसाड्याला दिसतंय तो वरचा. कशाला खोटं बोलतो? दिसतं ना? अरे जवळचं दिसत नाही म्हणजे मला अक्षर वाचताना लिहिताना दिसत नाही, त्याच्यासाठी चष्मा पाहिजे ना. अरे पण वसाड्या अक्षरावरनं कशाला लिहितोस आहेस तू? आकड्यांवर लिह ना. आकड्यांवर त्या बापाने लिहिलं होतं. माझ्या बापाने लिहिलंय. तुमच्या बाप आकड्यांवर स्किट माझ्या बापाने लिहिलाय. पिंट्या पाकले माझ्या बापाचं नाव आहे. आकड्यांवर? हा, आकड्यांवर स्किट. आणि आम्ही त्या जत्रेमध्ये दोघांनी परफॉर्म पण केलंय त्याच्यावर. अरे काय चाटा मारता, कसं काय आकड्यांवर स्किट लिहिणार आणि कसं काय परफॉर्म करणार? परफॉर्म म्हणजे ते बघ, दाखव. हा हा. 1-2 हा, 2-3 अरे चटपट 6-7 8 नाही ना, 8 9 10 11. 7 8 9 10 11. 3 4 5 2. अरे 3 4 कसा? 8 10 9 11. अरे नाही बुद्धी 40 57. हो, बुद्धी 40 57 45 ने 48. 70 80 70 80 68 65 63. जगाचा अंत जवळ आलेला आहे. 99. मी तर म्हणतो प्रलय ना दैसर चेक नाग्यापर्यंत आलेला आहे. हे खड्ड्यात गेला चष्मा. अरे पळा रे, खड्ड्यात गेलं सगळं. आहे ना. वा 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 वा, बहारदार. आकड्यांमध्ये लिहिलेलं स्क्रिप्ट फारच आवडलं. परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे कमाल. प्रसादा, तुमच्याबद्दल मी वारंवार बोलतो. आज 2 माणसांबद्दल मला प्रकर्षाने बोलावं असं वाटतं. एक, हे स्किट ज्यांनी लिहिलं त्याच्या आयुष्यातलं हे पहिलं स्किट आहे, तो कार्तिक विश्वामित्रे. ओ हो 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 हो. वू, वू. त्याचं खूप कौतुक, त्याच्यासाठी खूप टाळ्या. वा, वा. आणि योगायोग असा आहे की आज इथे आपल्या सुशीलासुजीच्या टीम मधला जो लेखक आहे त्यांनी लिहिलेला हा पहिला चित्रपट आहे अजय कांबळे. याचा एक सुंदर योग आता इथे साधला गेला, त्याबद्दल मला फार आनंद होतोय. कार्तिक विश्वामित्रे आणि अजय कांबळे दोघांचेही खूप आभार आणि दोघांचेही खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. Yes. पहिला चित्रपट असूनही त्यांनी ज्या शीताफिनी चित्रपट लिहिलाय त्याचं कौतुक मी का करतोय हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. वा वा वा. थँक्यू अजय. आणि त्यांनी छोटंसं सरप्राईज पण दिलेलं आहे. तो आमच्या सिनेमात काम पण करतोय. ओ वाव, क्या बात है. येस सोनाली ताई. खूप मजा आली मला. विशेषतः उल्लेख करावा लागेल की ते जे शेवटचं आकड्यांचं जे सादरीकरण होतं
ते मला इतकं आवडलं की ते मी 92 वेळेला बघायला तयार आहे. त्याला मी 100 पैकी 92 मार्क देणार आहे. फार मजा आली. टू सेक्सी ब्राऊन बॉय आपल्या मराठी चित्रपटाच्या रोमांसचा राजा इथं बसलाय आणि तू कुणाला गुदगुल्या करतोयस त्याच्या त्याला स्वतःला सुद्धा कधी सुचलं नसेल की अशा पद्धतीने रोमांस करून बघावा. तर तुझा तूच प्रभाकर. धन्य धन्य. मस्त. आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी. निखळ मनोरंजनानं तुमचं आरोग्य ठणठणीत ठेवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी कालच्या प्रमाणे आजच्याही भागात सुशीला सुजित या चित्रपटाची टीम सहभागी झालेली आहे. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी प्रथेप्रमाणे ओंकार पुन्हा एकदा आलेला आहे त्याच्या नवीन गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी. चला बघूया आज तरी त्याची डाळ शिजते का ते. Hello, hello guys. Hello, 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 hello. Hello, every team is here. Wow, wow. Hello, hello, Sonali ma'am. Hello, Prasad sir. Hi. प्रसाद सर बड़े शायर है, उन्होंने कहा है, इरशाद. इजाजत हो तो, इजाजत हो तो, इरशाद इरशाद. बड़े शायर है, उन्होंने कहा है कि लागना नंबर अडचण कशी मी सांगू, घरट्याच्या बाहेर अजून किती मी थांबू, कोणीतरी फिरवलंय लिंबू, लागलेत नशिबाचे बांबू, मंजिरीजी ओढून ताणून हँडल मोडून पाहिले मारून 4 दगड, प्रसादजी लचांड झालं या चिवताई चिवताई दार उघड, स्वप्नीलजी अंगात आलं या चिवताई चिवताई दार उघड, मंदार अरे लचांड झालं या चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. वा वा बहुत खूप. थँक्यू थँक्यू थँक्यू. राजू ह्याला म्हणतात कविता. तर आता मी माझ्या चिवताईला भेटायला आलेलो आहे. बघू माझी चिवताई माझ्या प्रेमाचं दार उघडते का मला चिवताई बनवते. असो म्हण मी आज कॉन्फिडंट आहे कारण आज आज माझं नाव सुजित आहे आणि मला जी भेटायला येणार आहे तिचं नाव अर्थात सुशीला आहे. लॉजिक सांगायचं झालं तर ऑफकोर्स प्रमोशन. म्हणजे आमच्या स्किटचा आणि पिक्चरचा काही संबंध आहे का? नाही, पण लाचारी. म्हणजे मी त्या पिक्चर मध्ये पण नाहीये तरी लाचारी. मी ज्या पिक्चर मध्ये होतो तो शूटच झाला नाही तरी लाचारी. थँक्यू सर, थँक्यू. बरं मी यांना लिहून देत नाही म्हणून मित्राकडनंच लिहून घेतला त्याची तरी लाचारी. अजय कांबळे झालं समाधान. अजय कांबळेंसाठी एकदा जोरदार टाळ्या. पहिला चित्रपट आहे त्यांचा. आज मी आय डोंट नो कितव्या डेटला आलेलो आहे. मला वाटते माझी सुशीला ना नावासारखीच असली पाहिजे आणि नावासारखी नसली तरी बेहतर. 74 73 75 76. बर काय लोक आहे हा. हाच बसला. काय करायचं. सर शरीर थकलं म्हणून मी नाही बसलोय. जीभ थकली. तुम्हाला नसेल पण माझ्या जिभेला आता लाज वाटू लागली तुमची इज्जत काढून. काय करायचं? तुम्हाला बघितलं की वातावरणात मला 3च अक्षर दिसतात. निर्लज्ज. हॉटेलच्या किचन मध्ये काम करतो सर मी. पापडापेक्षा तुम्हाला जास्त रोस्ट केलंय मी. गप. निघून जा तू, निघून जा. सर मी तुम्हाला सांगतो आपली ओळख आहे म्हणून पहिल्या पानावरनच परत जा.
पुढे काय होणार मला माहिती आहे. गप्प बस रे. तू खरं पहिल्या पानावरून नाही, तू सगळ्या पानांवरनं निघून जायला पाहिजेस. कशाला गरजच नाहीये ना तुला इथे यायची. नको ना येऊच राजा. अरे मला मी येणार नव्हतोच सर, पण ते मी काहीतरी 72, 73, 74चं ऐकलं. त्याच्यानंतर जी स्मशान शांतता पसरली तिने बेंबीच्या देठापासून मला हाक मारली. ये. आज तू कितीही अपमान कर, मी चिलखत घालून आलेलो आहे. ते सगळे अपमानाने मी असे ट्विंग 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 असे असे परत लावणार आहे मी. सर एवढ्या ह्या सिरीजच्या प्रवासात मला हे तुमचं टिवटिवच आवडलं सर. चल निघ, चल चल निघ, चल. ऑर्डर द्या सर नंतर. ऑर्डर घेतोय. सुशिला 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 ये ग आता लवकर. सुशिला सुजित सुशिला सुजित सुशिला सुजित शिला जीत शिला जीत शिला. जीत पुरे पुरे लाचारी होते. हाय 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 हाय. मी म्हंटल होतं ना तुला, मी 6:05 इथे असणार आहे. किती वाजलेत बघ? 6:05. क्या बात आहे. हा काय टायमिंग आहे यार तुझं. त्यांचं कळलं, तुमचं काय? निघ ना. दुसरं पान आलाय आता. निघ चल तिकडं. अरे ऑर्डर घेतो. चल निघ चल. खाता येते तरी ऑर्डर घेतोय. सुजित सुशिला काय झालं? काही नाही काही नाही, ते आपलं असंच. मला काय वाटतं, मी तुला एक सांगू का? म्हणजे मला असं वाटतं ना की खरंच म्हणजे पार्टनर्सना खुश राहायचं असेल ना तर लाफ्टर खूप महत्वाचं आहे. आपल्याला एकमेकांना हसवता आलं पाहिजे. मी तुला हसवू शकतो, किती लोक इथे नाही म्हणतील, पण मी तुला हसवू शकतो. फक्त तू मला हसवू शकतेस की नाही हे मला माहित नाहीये. जर तू मला आत्ता हसवलंस तरच आपण ही डेट सुरू करूया. मी तुला बस बस सुरू करूया. बस बस. किती हसवशील का, किती हसवशील नको. मी तुला नको थांब थांब आता. बस झालं. खूप बसलो मी. मी तुला हसवलं. बस होतेस तू. बस 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 बस. एवढं नको हसूस आता. काय बघतोयस? माझ्या शरदाचं चांदणं बघतोय. अरे कशाला कशाला? आता बाबांचं नाव काढायची गरज होती का? हसत होतो ना आपण. म्हणजे तुझ्या बाबांचं नाव शरद आहे का? हा मग आत्ताच भांडून आले त्यांच्याशी. त्यांचं नाव कशाला काढतोस? हे एवढं पण हसवू नकोस मला. मी परत हसवलं. खूप हसवलंस तू. मी परत हसवलं. खूप हसवलंस. मी तुला एक प्रश्न विचारू का ग? हा विचार ना. समजा मला एक मूल असेल आणि तुला एक मूल असेल तर आपल्यात टोटल किती मुलं? 2. 1. जा 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 जा. हे सगळं लग्नानंतर. लग्नानंतर? लग्नानंतर. म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचंय? मग उगाच आले इथे. याला म्हणतात डिसिजन मेकिंग. राजू तुझ्यासारखं नाही, चोरा गप हलकट माकडा असं म्हणत तंगवत नाही ठेवत आहे ती. दिस इज डिसिजन मेकिंग. तुला माझ्याशी लग्न करायचंय म्हणजे? तुला माहितीये मला वेळ घालवायला अजिबात आवडत नाही. Of course. म्हणून लगेच डिसिजन घेऊन टाकलं, तुझ्याशीच लग्न करायचंय मला. थँक्यू. मग काय मागू तुझ्यासाठी? पटकन बोल. हृदय काढून ठेवू का इथे? खा. शी. जे मागवायचं ते पटकन मागव, कळलं ना? Okay. वेळ नाहीये माझ्याकडे. 6:45चा कोर्स आहे, क्लास आहे माझा. I know. तिथे जायचंय मला. 35 मिनिटच आहेत आपल्याकडे. अरे बाबा मला माहिती आहे तुझा कॉकटेल कोर्स आहे. DM केला होतास तुम्हाला. यू सच अ ग्रीन फ्लॅग. अरे मी तर सगळे फ्लॅग आहे. पिवळा बिवळा मेजेंटा आयवरी सब. असे फ्लॅग नसतात का? बस पण मला कॉकटेल कोर्स म्हणजे काय? आपल्यासाठी लावलाय मी कॉकटेल क्लास. आपल्यासाठी तू कोर्स लावलायस? काय ग काय ग? म्हणजे मला असं वाटतं की आपल्या लग्नानंतर आपण मध्यरात्री आपल्या घरात पार्टी ठेवली तर त्या पार्टीमध्ये कोणाला तरी कॉकटेल बनवता आलं पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? तुझी इच्छा झाली कधीतरी कॉकटेल प्यायची तर मला बनवता आले पाहिजे. मग मी तुला कधीतरी असं वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या चवीचे कॉकटेल्स बनवून देईन. म्हणून आपल्यासाठी कॉकटेल कोर्स लावलाय.
तुम यहाँ हो? मैं तुम्हें आगरा में ढूंढ रहा था. म्हणजे अगं म्हणजे इतके दिवस होतीस कुठे तू? ऍक्च्युली कल्याणला होते 3 वर्ष झाली मिरारोर मध्ये बस झाली कॉमेडी बस झाली. मी परत हसवलं का तुला? हसवलंस. मला आय स्वेअर मला माहित नव्हतं मी हसवू शकते कोणाला तरी. माहित नाही तेच बरं आहे. थांब काही गरज नाही. पण मला हा सांग, हे कॉकटेल क्लास तुझा रोज असतो? हो रोज असतो. 6:45 ते 7:15 अर्धा तासाचा कोर्स असतो हा. गुड. म्हणजे मी तुला 7:20 ला पिकअप करेन आणि आपण 7:20 नंतर आपल्या एका ठिकाणी. नाही त्याच्यानंतर माझा पॉटरीचा क्लास असतो. त्याचा कोर्स करते ना मी. पॉटरी कोर्स? हो. म्हणजे ते मडकी वगैरे मी मोबाईलवर बनवतो गेम मध्ये. तू खरं बनवते? खरं बनवते. ओ माय गॉड. म्हणजे लग्नानंतर मला हँडमेड ताटणी मधलं खायचंय की काय? पण तुला माहितीये का, म्हणजे हे आयुष्यासाठी खूप गरजेचं असतं. पॉटरी क्लासेस. सिरियसली म्हणजे हा कोर्स केला ना तर आपलं मेडिटेशन होतं. म्हणजे हो म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपल्यातलं संयम वाढतो. सिरियसली म्हणजे तू इमॅजिन कर ना की हे ते चाक आहे, ह्याच्यावर आपण मातीचा गोळा घेतला असा ठेवला, हे चाक असं गरकन फिरवलं, त्या मातीच्या गोळ्याला आपण हळूहळू असा आकार देत गेलो आणि आपण एक गोष्ट घडवतो त्या मातीतून. जणू आपण आपलं आयुष्यच घडवतोय. आणि हे जे संयम आहे, मेडिटेशन आहे, हे जे पेशन्स आहेत ना, ते आपल्याला लग्नानंतर कदाचित आपल्या संसारात उपयोगी पडतील, म्हणून हा कोर्स करते आम्ही आपल्यासाठी. मी मातीच आहे, मला घडव ना. कोणालाही विचार, सगळे सांगतील मी माती आहे. मला आकार दे, मला तुझ्या हातातनं घडायचं. जीत गप्प बसायचं काय नसतं. बरं, हा पॉटरीचा कोर्स मग तुझा कधी संपतो? हा एक साधारण 7:45 पर्यंत संपतो. ओके, मग मी तुला 8 वाजता पिकअप करायला येईन. मग मी आपल्या फेवरेट जागेवर तुला घेऊन जाईन. नाही त्याच्यानंतर आणखी एक कोर्स असतो माझा. 3 कोर्स सलग? हो. ऍक्च्युली काय 5 ते 11 माझ्याकडे काहीच नसतं करायला. मग मी असं म्हणजे तुला माहिती आहे ना, मला वेळ घालवायला अजिबात आवडत नाही. मग मी हे कोर्सेस शिकून घेते, आपल्याला पुढे आयुष्यात लग्नानंतर उपयोगी पडतील म्हणून. बरं. हा कोर्स कुठला आहे? गांडूळ खत बनवण्याचा कोर्स. गांडूळ खत बनवण्याचा कोर्स? हो, आपल्या आयुष्यासाठी खूप उपयोगी असतो हा गांडूळ खत. हो. म्हणजे आता तू बघ ना, आपलं लग्न झाल्यानंतर आपण जर टेरेस गार्डन सजवलं तर आपलं, आणि त्याच्यात झाडं तर लावावी लागणार ना आपल्याला, आणि त्याच्यासाठी गांडूळ खत तर लागेल ना झाडं मोठी करायला. सो त्याच्यासाठी मी हा कोर्स लावलाय. म्हणजे कसं आपली झाडं मोठी झाली की त्याच्या खाली आपण असं मस्त कॉफीचे कप घेऊन एकमेकांसोबत डेट करू शकतो ना मध्यरात्री. टेरेस गार्डनवर आपण वडाची आणि पिंपळाची झाडं लावायची की काय? फुलांची झाडं नसतात का? फुलांची झाडं असतात, त्यांची सावली नाही पडत का? पडते सावली. अरे नाही, मला वाटलं की आता फुलांची झाडं जर लावली आणि तू तिकडे आलीस तर ती फुलं जेलस होणार नाहीत का? जा तिकडे, मग मी नाही जा. आणि या फुलाला बघून ह्या भोंग्याचा तरी कंट्रोल राहणार आहे का? भुंग्याला काय काम आहे दुसरं? भोंग्याला फक्त ह्या फुलाकडे बघायचं काम आहे. शीला राजू पैसे देते तुला, थांब ना जरा. आलाय ना काहीतरी. हेलो. हा बबलू भैया, हाँ बोलिए. नहीं नहीं हाँ कल, आज नहीं कल. हाँ नहीं, वो मैं मंगेतर के साथ हूँ अपने. मैं मंगेतर के साथ हूँ अपने. हाँ कल हाँ बिल्कुल. हाँ जीत काय चालू तुझं? बाय करतोय मी. कोणाला? सिंगल लाईफला माझ्या. बाय होणारा सिंगल लाईफ, टाटा. मंगेतर वगैरे ना, मला खूप मी एक्साइट झालोय. हा बबलू भैया कोण आहे? हा मी त्याच्याकडे कोर्स लावलाय ना. बबलू भैया नावाच्या माणसाकडे काय कोर्स लावलायस? वॉशिंग मशीन रिपेअर करायचा कोर्स. वॉशिंग मशीन लावायची असते, वॉशिंग मशीनचा कोर्स लावायचा नसतो. जीत, खूप गरजेचा असतो हा कोर्स आपल्या आयुष्यासाठी.
रिपेअर करायचं वॉशिंग मशीन? हो का म्हणजे काय, आता उद्या आपलं लग्न झालं आणि मी रात्री कपडे धुवायला लावले आणि रात्री मध्यरात्री आपली वॉशिंग मशीन बंद पडली, तर दोघांपैकी कोणाला तरी रिपेअर करता आलं पाहिजे की नाही? लग्न झाल्यानंतर मध्यरात्री आपण मशीन का लावतोय? हे बघ, कधी काय होईल सांगू शकत नाही आपण, वेळ कोणाला सांगून येत नाही. काय वेळ आली तुमच्यावर? अरे काय वेळ आली की नाही ऑर्डर द्यायची तुमच्यावर? ऑर्डर द्यायची? हा हा सांगतो. तुम्ही 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 इथे तुम्ही मॅडम तुम्ही तुम्ही कसे ओळखता एकमेकांना? ऍक्च्युली मी टेबल मॅनर्सचा कोर्स केला होता, तेव्हा ते क्लासमध्ये होते माझ्या. तुझ्याकडे मी नंतर येतो. तू टेबल मॅनर्सचा कोर्स केलास? येस सर. विसरलास का मग तू? नाही, सगळं लक्षात आहे. तुम्हाला बघितलं की लोचा होतो. बाकीच्याकडे सगळं ओके आहे. मला बेस्ट वेटर अवॉर्ड आहे सर. तुला? हो. मग जा बेस्ट वेटर 2 ऑरेंज ज्यूस कसे घेऊन येईल? घेऊन ये. अच्छा, 2 ऑरेंज ज्यूस आणि 1 नकार. निगरे निगरे. भारी आहेत हा ते. म्हणजे आमच्या टेबल मॅनर्सचा कोर्स होता ना, त्याच्यात त्यांना A++++ ग्रेड सगळं मायनस कर, सगळं मायनस कर. ते त्याचं ठीक आहे, तो बाबा वेटर आहे, त्यांनी केला. तू कशाला केलास टेबल मॅनरचा कोर्स? आई असं काय करतो, आयुष्यासाठी गरजेचं असतं हे सगळं. काय टेबल मॅनर्स? काय टेबल मॅनर्स? ताट वाटी चमचा संपले टेबल मॅनर्स. ही तसं नसतं. हे बघ, वेळ काही सांगून येत नाही, कळलं ना? आणि कोणते कोर्स वाया जात नाही हे पण लक्षात ठेव. हे बघ, मी आता येताना एकाची सायकल रिपेअर करून आले, पंक्चर काढून आले त्याचं. हे बघ, हे बघ किती ग्रीस नव्हतं बघ ते बघ. मी आता सायकल पंक्चरचा कोर्स केला नसता तर हे मला जमलं असतं का? सायकल पंक्चरचा कोर्स का केलाय? मुळात हा कोर्स आहे? हो, असं काय करतो, आयुष्यासाठी गरजेचं असतात हे सगळे कोर्स. जीत, सायकल पंक्चरचं काढणं हा आयुष्यासाठी गरजेचं आहे असतो. उद्या आपलं लग्न झाल्यावर मध्यरात्री आपण सायकल वरून गेलो आणि आपली सायकल पंक्चर झाली, तर कोणाला तरी यायला पाहिजे ना पंक्चर काढता. शिला, लग्नानंतर मध्यरात्री मी सायकलचे पेडल का मारत असेल? तुला असं वाटतंय का की मी लग्नानंतर मध्यरात्री मी बेल ट्रिंग ट्रिंग करत असेल? मी तुला ट्रिंग ट्रिंग करेन की नाही? काय बोलतेस, तुम्हाला खरंच कळत नाहीये. जीत, असं काय करतोय सर? हे वेळ कधी खरंच सांगून येत नाही. आणि बरं ठीक आहे बाबा, हे बघ, तुला या गोष्टीतलं माहिती नाहीये म्हणून चिडचिड होते. मी तुला चिडचिड समजावतो. होत नाहीये माझी. मला असं वाटतं की मी 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 तुझा मूड ठीक करू का लगेच? लगेच का तुझी गंमत झाली? काय गंमत झाली? जिम मध्ये साप घेऊन गेले होते मी. सापाला तू प्लेटी लावून असं करते? तसं नाही रे जीत. अरे, मी साप पकडण्याचा कोर्स लावला होता ना, तेव्हा मी साप. तू साप पकडण्याचा कोर्स लावला होता? हो, साप पकडण्याचा. का म्हणजे 1.5 दिवसाचाच कोर्स होता आणि डिस्काउंट पण मिळत होतं म्हणून लावलेला. डिस्काउंट मिळत होतं म्हणून साप पकडण्याचा कोर्स लावलास? डिस्काउंट होतं म्हणून साडी घे, गाडी घे, मोबाईल घे. साप पकडण्याचा कोर्स कोण लावतं बे? असं काय करतोयस जीत? हे बघ, आयुष्यात गरजेचे असतात कोर्स. प्रत्येक कोर्सला नाव नको ठेवूस माझ्या. साप पकडण्याचा कोर्स माझ्या कधी आयुष्यात उपयोगाला येणार आहे मला बघायचंच आहे. हे बघ, आपण उद्या लग्न झाल्यावर मध्यरात्री काही करायचंय? लग्न झाल्यावर मध्यरात्री साप पकडायची? आपण 10व्या माळ्यावर राहतो, 10व्या माळ्यावर साप येत नाही. कधी काय करावं लागेल ना, सांगता येत नाही. मला सगळं माहिती आहे कधी काय करणार आहे मी. तू नको मला सांगूस. वेळ काही सांगून येत नाही. गप काय? वेळ काय सांगून येत नाही? वेळ काय सांगून येत? त्या वेळेला ना माझा फोन नंबर दे, तिला सांगून यायच्या आधी फोन करायला. मूर्ख कुठली? कोर्स 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 कोर्स. अरे कोर्स नाही, तू आयुष्यावर फोर्स केलायस. कसं बोलतोयस तू? कसं बोलतोयस तू? कसं बोलतोयस तू? असं बोलतोयस म्हणजे? असं बोलतोय मी. असं बोलू नका. बोलल्यावर ना आठवलं मला, अरे बापरे, संभाषण कलेचा कोर्स लावला होता. शनिवारी की रविवारी चालू होणार आहे, विसरले मी. संभाषण कलेचा कोर्स? संभाषण आपण बोलायचं कसं याचा कोर्स? हा आयुष्यासाठी खूप गरजेचा असतो. उद्या लग्न झाल्यावर मध्यरात्री मला तुला बोलायलाच देणार नाही लग्न झाल्यावर मध्यरात्री. मग तर झालं. काहीच कसं करू देत नाहीये. अरे काहीच कसं? तुला मला कळत नाही, लग्न झाल्यानंतर तुला सगळं मध्यरात्रीच का करायचंय? दुसरं काही नाहीच का? सकाळ, दुपार, संध्याकाळ, शाम, रात्र, प्रहर वगैरे ह्या वेळा नाहीयेत? तेव्हा करणं काय ते?
सगळं काय काय सायकल मध्यरात्री, वॉशिंग मशीन मध्यरात्री. अरे मध्यरात्री बंद पडली, सकाळी उठू, सकाळी उठल्यानंतर त्या रिपेअर करणाऱ्याला बोलवू. त्यांनी केलंय ना, त्याचं काहीतरी शिक्षण केलेलं आहे, त्याला पण त्याचे पैसे कमवू देत. सगळ्यांनी श्रीमंत होऊया ना. एवढं पण आत्मनिर्भर नको व्हायला आपण. प्लीज शीला, तू आल्यापासून नुसती कोर्स 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 एवढंच करतोय. सर ही ऑर्डर घ्या. मेन कोर्स आणू सर. गप्पा बस. सॉरी सर. गप्पा बस. मैं तेरी जबान खींच लूंगा, मैं तेरी जबान खींच लूंगा. अजून एकदा फक्त कोर्स म्हणतो फक्त. तू कसं बोलतोयस, लोकांवर ओरडतोयस तुझी. अगं मला त्याला एक तर बघून मला राग- वेड्यासारखं वागतोयस तू. मी हे सगळं आपल्यासाठी करते. माझे आणखी वेगळे वेगळे कोर्स बाकी आहेत अजून कोर्स राहिले. हो, मी ठरवलंय आपलं लग्न झाल्यानंतर आपल्याला बाळ होण्याआधी मी गर्भसंस्कार कोर्स करणार आहे. त्याच्यानंतर मी शिशु विकास कोर्स करणार आहे. बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर उलटे पाडे पाठांतराचा कोर्स करणार आहे मी. त्याच्यानंतर पताके चिटकवण्याचा कोर्स करणार. त्याच्यानंतर कंदील बनवण्याचा कोर्स करणार. आणि आपल्या बाळाच्या आयुष्यात संगीत हवं म्हणून काकीतून पॅक 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 आवाज काढण्याचा पण कोर्स करणार आहे मी. ए माझा बाळ मला पॅक 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 आवाज काढणारा नकोय. घबरा काहीतरी आपलं तुझा. आणि तू सगळे कोर्स तूच करणार, मग आपलं बाळ काय करणार का? त्याच्यासाठी वेगळे कोर्स आहेत ना. कसं? तू ना त्यापेक्षा कोर्स न करण्याचा कोर्स लाव. गेला बाजार ना, तू डुप्लिकेट चाव्या बनवण्याचा कोर्स लाव ना. त्याचा का कोर्स लावू मी? ते लॉक झालेले आहेत, त्यांना दारं उघडायची आहेत. तुला जर येत असेल तर ते तुला बोलवतील आणि तुला पैसे देतील. कळलं? अय्यो, हो. आधी सांगायचं ना. हॅलो बबलू भैया, ए. माझ्यासाठी चावी बनवण्याचं ए course असेल सारख्याजम तर होता. बघा ना. हा, इकडे ए सारख्याजम. होणार आहे का? ए खरं नाही बोललो. अरे येडी आहे काय? तुम्ही पोरगी पाठवायचा कोर्स लावा. ऑफकोर्स आम्हाला परफॉर्मन्स खूप आवडलाय. खूप धमाका, नेहमीप्रमाणे. प्रसादा. मला असं वाटतं की मोठेकडे एक कल्पनांचं रेसकोर्स आहे आणि त्याच्यावर विषयांचे घोडे चौफेर धावत असतात. ऑफकोर्स त्यामुळे मोठेसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याच्याकडे लेखकांनी हा कोर्स केला पाहिजे की इतके विषय कसे आणायचे, कुठून आणायचे आणि ते इतक्या उत्तम पद्धतीने कसे फुलवायचे. वा. आणि शिवा, तू येतेस तेव्हा इतकी प्रत्येक वेळेला इतकी गोड वाटतेस की म्हणजे त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर अशीच गर्लफ्रेंड पाहिजे असं वाटतं. हळूहळू तू जो वेडेपणा उलगडत जातेस. वा वा, ला जवाब. मजा येते तुम्हाला दोघांना या सिरीजमध्ये बघताना. आणि राऊत, फॅन्टॅस्टिक. आजचा सुरुवातीचा शेर जो ला जवाब. आणि श्रमेश, तुझाही या स्किट मधला वावर हा टाळता येण्याजोगा नाही अजिबात. म्हणजे खरं तर ही या दोघांचं स्किट आहे, पण ते तुझं पण तेवढंच तू करून घेतलंयस आणि त्याची आम्हाला फार मजा येते. वंडरफुल, खूप मजा आली. मंडळी, सासरच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आली आहे होणारी सूनबाई. त्यामुळे बघूया या समस्या सुटतायत का आणखी वाढतायत. तेच पाहणी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. स्ट्रगल म्हणजे काय? दर 3 दिवस आड हास्यरसिक म्हणून बसावं. उरलेल्या 3 दिवसात पहिल्या दिवशी डिरेक्शन करावं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांच्या पिक्चरमध्ये ऍक्टिंग करावी. तिसरा दिवस उरला तर गायकांच्या पोटावर पाय देऊन गाणं पण गावं. बरोबर, आपल्याला काय करायचंय? आपलं नाही काय माहिती कोणाबद्दल लिहिलं. पेपर कसले वाचत बसलाय तो तुम्ही? 12 वाजून गेले ना हो. आता तरी त्या मुलाकडच्यानी हो नाही जे काय असेल ते कळवायला नको होतं का? होईल ग, येईल फोन. एवढं काय? कधी कधी येईल हो फोन? गेल्या आठवड्यात फोन केला तर म्हणाले पुढच्या आठवड्यात कळवतो. काल फोन केला तर म्हणाले रात्री कळवतो. आता रात्री फोन केला तर म्हणाले सकाळी कधी कळवणार आहेत? 12 वाजून गेले. आई 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 टेन्शन नको घेऊस ग. कशाला टेन्शन घेते? टेन्शन नको घेऊ असं कसं म्हणतोस रे ओंक्या? तुला माहितीये ना, इतक्या वर्षात पहिल्यांदा एका मुलाने पोहे संपायच्या आत चेतूला नकार नाही दिला. आशा वाटते ना रे. एम एच जोबा, त्या मुलाने माझ्या चेतूला होकार दिला ना तर
आमच्या ह्यांच्या खांद्यावर बसून तुझ्या दर्शनाला येईन. मला विचार ना, माझी परमिशन आहे की स्वतःच का सांगतेस? MS चोबला 17,000 पायऱ्या आहेत. आई आई बाबा बाबा हे ना हे मी बघितलेलं शेवटचं स्थळ आहे हा बाबा. या स्थळाने जर बाबा मला नाही म्हटलं ना तर मी कधीच लग्न नाही करणार बाबा. पण बाबा मला हा मुलगा खूप खूप आवडलाय बाबा. तुला सगळेच मुलं खूप खूप आवडतात ताई. ओमक्या ओमक्या काय ओमक्या? त्या दिवशी तू फक्त 3 दात असलेल्या मुलाला होकार दिला होतास, हो की नाही? हो की नाही? हो की नाही? हो नाही हो त्यांनी पण तुला पोह्यातून शेंगदाणा कसा बाजूला काढतात तसा बाजूला केला होता. गप्प बस. तुझं काय चुकतंय माहितीये ताई? तू मुलं बघितल्यानंतर बिबट्या बघितल्यासारखी जी चकाळतेस ना, मुलगा 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 मुलगा, ते कमी कर. त्याच्याने अर्धी फूट मागे जातात मुलं, बॅकफूटला येतात. आई बघ ना आई आई कसं बोलतो बघ ना आई. बाळा हो ओमक्या माझ्या सोन्यासारख्या बाळाला काही वाटेल ते बोलायचं नाही. ही सोन्यासारखी असेल ना, ह्या दारातनं बाहेर जावं तिने. जावं द्या, या दारातनं बाहेर जावं. वाटेल तर बोलतोय जा तू. फोन लाव. कोणाला? माझ्या होणाऱ्या सुनेला फोन लाव. ती येणार होती अजून कशी नाही आली बघ ना जरा. येते ग बाई येते, पण आई काय तू तिला का बोलवून घेतलंयस इथे? तिला का असं काय म्हणतोस रे? आता आपल्या घरची नाही झाली का ती? आणि ना हुशार आहे माझी होणारी सून. मला खात्री आहे ती आपल्या चेतूला चांगलं गाईड करेल. नाही खरंय म्हणजे प्रिया इतकी हुशार आहे आणि इतकी गोड आणि लागवी पोरगी आहे ना. मला तर दिवसांना 3-3 वेळा फोन करते, बाबा जेवलात का, बाबा शुगर कशी आहे, बाबा गोळ्या घेतल्यात का. खरंच मलाही फोन असतो आणि आल्या वेळी ना छान बाम लावून मानेला मसाज करून देते, हेड मसाज करून देते. अशी मुलगी आत्ताच्या काळात सापडणार आहे का रे ओंक्या? चांगली खरंय रसिका, खरंय तुझं. म्हणजे चेतना लग्न करून या घरातून जाते, पण प्रियाच्या रूपाने दुसरी मुलगीच माझ्या घरी येते बघ. बाबा 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 तुम्ही रडू नका बाबा. बाबा तुम्ही रडणार असाल ना तर मी कुठेच जाणार नाही बाबा. अरे चल रेडियस काय? मी नाही रडत. ऐसा मारेगा वापिस बोला तो ऐसा. असं नाही तर काय जाणार नाही बोलते. हॅलो गुड आफ्टरनून. अगं सुनबाई आलीस का ग तू? सुनबाई ग माझी. अगं सुनबाई बोलशील? सॉरी प्रिया नाही काय पियू म्हणा ना. पियू बेटा सॉरी. किती वाट पाहिली अगं तुझी. कशात बाम सोडून देऊ? आता आल्या लगेच कुठे ये आधी बस तरी बस. कसे आहात बाबा? असू दे बाळा, असू दे. काय म्हणते आजची शुगर? आजची शुगर किती? 130. काय तुमची शुगर कमीच होत नाहीये. हो. एक काम करते तुम्हाला ना एक मस्त गाणं ऐकवते. आता नावाचं गाणं आहे, चेतना भटने गायलंय मस्त एकदम. माझ्याकडे अजून भारी आयडिया आहे. आपण ना सगळे जण मिळून सुजित सुशीला बघायला जाऊया. या चालेल. सुशीला सुजित बघायला जाऊया. ते पण चालेल बाबा. बाबा हा पिक्चर बघायला जाऊ. स्ट्रेस कमी होईल आणि तुमची शुगर पण कमी होईल. खरंय. ऍक्च्युली हे केलं पाहिजे ना आई. दर आठवड्याला एक मराठी सिनेमा बघितला पाहिजे. स्ट्रेस कमी होईल आपलाही आणि निर्मात्यांचाही. शेवटी मराठी माणूसच मराठी निर्मात्याला जगवणार ना बाबा. फार लवकर कळलं तुला. थँक्स प्रसादोक मिळाले. तू प्रमोशन साठी पैसे वाटत फिरतोस? हे कोणत्या लेवलला चाललंय प्रमोशन? काय माणूस स्किट मध्ये पण येणार पैसे पण. अरे हे माझा फी पे नंबर पाठवतो, लक्षात ठेव फक्त. केवढं करतो? थांबा प्रिया बाळा ऐक ना. मी तुला म्हंटल होतं ना आपल्या चेतूला ते स्थळ आलंय सांगून. हो ते आज कळवणार होते ना. बघ ना ग कळवणार होते. काही कळवलेलं नाही. कुठे घोडं अडलंय काही कळत नाही बाई. वहिनी मला करायचंय ग लग्न. वहिनी माझं लग्न होईल ना वहिनी? ऐक ना चेतू बाळा, तू पा 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 असं म्हणून उठ ना. तू आलाय कुठल्या पोटी काय माहिती. असं काही नाहीये. तू किती छान आहेस. कुठलाही मुलगा तुला हसत हसत हो म्हणेल. हो ना. हिच्या बाबतीत उलट होतं. सगळी मुलं हिला हसत हसत नाही म्हणतात आणि घरी जातात आणि परत हसतात. ओंक्या कसं बोलतोयस रे? मस्त रे. पिऊ मला काय वाटतं ग त्याच्यापेक्षा हिला पगार कमी आहे म्हणून प्रॉब्लेम झाला असेल का ग? किती आहे पगार? 12,000. आणि सांगितलं किती? म्हणजे
म्हणजे जितकं आहे त्याच्या तिप्पट सांगायचा. म्हणजे खोटं बोलायचं? तेवढं चालतं बाबा, लग्न ठरवताना तेवढं खोटं बोलायला चालतं. तुम्ही नाही खोटी शुगर सांगत मला. किती सांगितली? 130. आणि किती आहे? 430. 170. कशाला मस्करी करता हो? हे बाबा 170. सांगताय तर असं छोटं मोठं खोटं बोलायला चालतं. नाही हे बघ नाही प्रिया अगं पण त्यांना कळलं नंतर तर किती वांदे होती. कळेल तेव्हा कळेल रे. मुळात काय आहे, हनीमूनच्या रात्री ना नवऱ्याला आपल्या विश्वासात घ्यायचं. त्याच्यानंतर काय पगार बिगार काहीही फरक पडत नाही. आणि जरी वर्ष दीड वर्षानंतर कळलं की बाबा खोटा पगार सांगितला तर काय त्यावरनं लगेच डिवोर्स होणार आहे. मुळात एक गंमत लक्षात घे, आपला ना एक पत्ता झाकून ठेवायचा. तो कळेपर्यंत किती वर्ष निघून जातात याचा पत्ताच लागत नाही. बाई गो एवढी हुशारी. आम्ही बाई लग्नाच्या पहिल्या रात्री सगळे पत्ते ओपन केले. त्यानंतर मग काय रमी लागलीच नाही बाई आमची. बोला तुमचं काय तरी झालं. पाहिलं का आमचा चौकट राजा कसा लाजतोय बघा. आबा असा कसा असा कसा काय रे उंक्या. नाही पण काही म्हणा काय ही ना सोनं आहे सोनं सोनं बाईच म्हटलं पाहिजे का बाईला. काय आपलं काहीतरी. नाही खरं आहे. अगं यासारख्या बावटाला तुझ्यासारखी बायको मिळणं म्हणजे भाग्य. मी बावळट. हो तू बावट आहेस. वहिनी माझ्या होणाऱ्या नवऱ्याची बहीण आहे ना, ती खूप हुशार आहे. मला सारखं विचारत होती तुला 10वीत किती मिळाले 12वीत किती मिळाले. सीए ती विचारणारच अख्खं खानदान सीए त्यांचं. त्यात काय एवढं, हिला पण करू आपण. किती टक्के होते 12वीला? 42. 92 करूया. करूया म्हणजे माझ्या ओळखीचा एक मॅन आहे, तो ना मार्कशीट वरती आकडे बदलून देतो. पैसे असले की सगळं होतं. आपण सीएचं पण सर्टिफिकेट बनवून घेऊया का? चालेल मला सीएचं नाही त्यापेक्षा काय ना सीएच्या वरचं म्हणजे मला बीएचं सर्टिफिकेट चालेल. ए प्रिया प्रिया काय हे कुठल्या ओळखी आहे तुझ्या? ते महत्वाचं नाहीये रे, डिग्री कुठली पाहिजे ते ठरवा. एमबीबीएस हो. मला खूप आधीपासून वाटायचं की माझ्या चेतूने डॉक्टर व्हावं. मग ती घरी आली ना की मी ऍप्रन स्वच्छ धुवून टाकावा. करूयात की एमबीबीएस. करूयात काय आर्ट्सला होती ती. सायकोलॉजीला पायसॉलॉजी म्हणायची म्हणून कॉलेजनी काढून टाकलं तिला. डायरेक्ट एमबीबीएस. एक्झॅक्टली. आणि लग्न केल्यानंतर रवा आणि मैद्यातला फरक करणार नाही तेव्हा आपला डॉक्टर उघडा नाही पडणार. थँक्यू बाबा थँक्यू. असलं काही चालणार नाही. उद्या तिच्या सासऱ्यांना कळलं तर अंगाशी येईल आपल्या. नाही खरंय हे प्रिया खरंय बरोबर बोलतो ओंकार. मग म्हणजे उद्या सासरच्यांना कळलं आणि त्या मुलाच्या बापाने हिला परत घरी पाठवलं तर असं काही होत नाही हो. मुळात मुलाचे बाबा ही जी जमात आहे ना अत्यंत सोपी आहे खिशात घालायला. खरंय म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा फोन करायचे. कसे आहात बाबा, तब्येत बरी आहे ना. मुळात या जमातीला कुठला तरी आजार असतोच. विचारून घ्यायचा आणि त्याची चौकशी करायची की शुगर बरी आहे ना, आराम करा बाबा, किती आयुष्यभर झिजलात बास ना आता. असं सगळं बोलायचं. काय त्यांना ना घरात कोणी किंमत देत नसते. बरोबर आहे. बायको हडतूड करत असते आणि मुलं पण दुर्लक्ष करतात. हे सगळं असताना जेव्हा नवीन सासू एवढी काळजी करते ना त्यांना पानाच फुटतो. खूप इमोशनल होतात. आणि मग त्यांना असं घोळात घेतलं ना की ते आयुष्यभर आपल्या सासूशी आपल्या बाजूने भांडत राहतात. त्यांना असं वाटतं की हीच माझी मुलगी. ए प्रिया एक मिनिट प्रिया म्हणजे तू पण मला सारखं फोन करतेस खिशात घालायला. काय बोलताय तुम्ही, मावणार आहात का खिशात? नाही ते म्हणजे अहो म्हणजे तुम्ही आभाळ एवढे मोठे आहात बाबा. कुठलाच खिसा पुरणार नाही तुम्हाला. वहिनी कसलं भारी डायलॉग आहे. मी लिहून घेते. लिली. ओंक्या बघितलंस ना, एका मिनिटात हिने तुझ्या बाबांना खिशात टाकलं. काय बोलताय आई? हे काय आरोप लावता? मी खूप मनापासून बोलते. असं का बोलताय ताई माझ्याशी? मी काय वाटलं तू नको राहू. पडल्यासारखं समजलं तुम्ही. मारे ना टावळे काय म्हणजे मी काय केलं? एवढी गोड पोरगी तिला असं बोलशील तू? अहो तीच म्हणाली ना खिशात टाकायचं, तेच बोलले मी. ती चेतूसाठी बोलली. चेतूची काळजी आहे तिला. चेतूचा सासरा हिचा सासरा वेगळा आहे की नाही? एवढं माझ्यामुळे प्लीज आईंना ऐकवू नका प्लीज. बस
बघ तुझीच बाजू घेऊन भांडताय तू असं बोलशील. एक मिनिट तुम्ही नाही बोला माझ्याशी, तुम्ही का चिडताय? अरे तुम्ही का भांडताय दोघं ताईच्या लग्नाचा विषय सुरू आहे ना, तुमचं भांडण आहे काय ते? नाही बरोबर. ए वहिनी 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 माझी सासू आहे ना ती पण खूप खाष्ट आहे. तिचं काही करता येईल का ग? मसाज करायचा. सतत मसाज करायचा, बाम चोळायचा. खरं तर मनात वाटतं की बॉम्बच्या लायकीची आहे पण बाम लावायचा आणि ना सवय लावायची मसाजची. मग हळूहळू मानेपाशी यायचं आणि एक दिवस 2 पॉइंट आहेत मी तुला सांगते, ते दाबले ना मान अशी लुळीच पडते. तुझी सासू अशी काही विचारलं हो हो शॉपिंगला जाऊ हो हो, घरातली कामं करून ठेवाल हो हो, स्प्रिंगच जाते. ओंक्या अरे कोण मुलगी ही? काय शिकवते आपल्या चेतूला? हे स्प्रिंग जाते म्हणते, माझी मान अशी करून दे. मला भीती वाटायला लागली. बापरे, तुमच्यासोबत असं कसं करेन मी? आई असं काय बोलताय? एकदा तरी मसाज करताना तुम्हाला असं वाटलं का की मी पॉइंट शोधतेय? हो नाही मगापासून बघतोय माझ्या सुनावर नको ते आरोप करते. ओंक्या मी शिकून घे ना कुठं पॉइंट मीच दाबेन कडक करून. कशी मागच्याशी करत काय करताय? ओंक्या पाहिलंस ना तू काय करतात ते? अरे लग्न झालं नाहीये तरी हिच्या बाजूने भांडायला लागले माझ्याशी. बापरे, थांब ना जरा आई, थांब ना. भीती वाटते. आई मी मला सांग मानलोळी केली पुढे ए पुढे काय पुढे? हे कसलं ट्रेनिंग? प्रिया हे काय चाललंय सगळं? हे मस्करी आहे ना ही? हा ऑफकोर्स. अगं म्हणजे सासूने छळ केला ना तरच वापरायचा, हे उगाच नाही आहे सगळं. आणि त्याच्या आधी बाकीचे पण नुसके आहेत. बस हे बघ, सासूचा ना कॉन्फिडन्स घालवायचा की मग घर आपल्या ताब्यात येतं. भ्रमिष्ट करायची सासूला. म्हणजे सासू अंघोळीला गेली, गिझर बंद करून आली की आपण गुपचूप जायचं आणि गिझर चालू करायचा. सासू खोलीत नाही येताना पंखा बंद करून आली, आपण गुपचूप जायचं आणि पंखा चालू करायचा. सासू काहीतरी मंद आचेवर गॅसवर ठेवून आली, आपण जाऊन गॅस वाढवायचा. आणि मग नंतर सासूला म्हणायचं की काय सासूबाई तुमच्याकडनं ना काही कामच होत नाहीत हा हल्ली, तुमचं लक्षच नसतं, तुम्हाला काही टेन्शन आहे का? या होत नाही, बरं मीच करते. आणि मग अख्खं घर आपण ताब्यात घ्यायचं, कॉन्फिडन्स घालवायचा सासूचा. ओंक्या मलाही मुलगी नकोय घरात. माझ्या चेतूचं लग्न नाही झालं तरी चालेल, तू हिला पाठवून दे. आई का ग असं वागतेस तू? किती छान छान आयडिया देते ना वहिनी. मी सासरी जाऊन असंच करीन ना वहिनी. अगं तू जाशील का माकडे? सासरी ही इकडे येणार आहे ना लग्न करून. मी ऑलरेडी नळ सुरू करून विसरते, हिला 3 दिवस पुढतील मला भ्रमिष्ट ठरवायला. मला भीती वाटते. कसं बोलताय तुम्ही? आई मी असं का करेन तुमच्या सोबत? बघा ना बाबा, बोला ना, आपण फॅमिली होतो. मी किती चांगल्यासाठी सांगते जे तुला. नाही माझ्यावर आलंय. तुमच्यावर आलंय. प्लीज ना बाबा. नाही बरोबर बोलते ते. फॅमिली आहे आपली. प्रिया जस्ट क्युरिओसिटी म्हणून, असं काय हे नाही, सिरियसली नाही. असं काय चेतनाचा सासरा जर छळ करत असेल तर काय उपाय आहे तुझ्याकडे? सासरा चहा पाजायचा, सतत चहा पाजायचा. चहा हातात आणून द्यायचा आणि हातात आणून दिला ना की त्यांना वाटतं की आपण घराचा राजा आहोत, मग ते खुश होतात. आणि बसल्या जागी फुगवायचं सासऱ्याला, चहा पाजायचं सतत. आणि सासऱ्याला शुगर असेल आणि तो चहाच पित नसेल तर? माझ्याकडे ना या गोळ्या आहेत, या मी देते तुला. स्लो पॉइझन. रोज एक गोळी द्यायची आणि हळूहळू डोस वाढवायचा, म्हणजे सगळे अवयव हळूहळू काम काढायला लागतात. हार्ट, लिव्हर, किडनी सगळे कामं काढणार. मग यांना सगळ्या व्याधी तयार होणार. तुला ते व्हाईट लगून कोंबडी माहितीये पोल्ट्री फार्म मधली? हो तिला कसं खाऊन खाऊन फुगवतात, ती हलत नाही, तिचे पाय वीक असतात. तसं पाय वीक करायचे सासऱ्याचे. मग एका जागी बसून किती छळणार आहे. आणि मग सासू कामाला लागणार की यांची काळजी घ्यायला, आणि मग आपण आणि आपला नवरा आपण मस्त एन्जॉय करायला बाहेर पडायचं. हाकलीला पटकन हाकलीला. बाबा आता काय? सासरा बिघडवायच्या गोळ्या आहे तिच्याकडे. दर महिन्याला सर्व्हिसिंग करेल माझंही. हिला हाकल, पटकन हाकल हिला. असं काय बोलतो बाबा? निघ आताच्या तरी. या मुलीची लग्न करत होतो बाबा मी. निघ, चल. प्लीज जा, प्लीज जा. मी फक्त तिला सांगितलं, मी या घरात नाही करणार हे सगळं. अगं पण हे डोक्यात येणंच विकृती आहे ना. अरे पण
नको प्लीज. हे बघ मी 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 हे ऐकल्यानंतर तर मी नाही करू शकत तुझ्याशी लग्न. तू निघ, सांगतोय ना ते. प्लीज निघ. बापरे माझं तर डोकंच ठणकायला लागलं. जाते मी, पण चेतना वहिनी काळजी घे ग. हो, तुला काही लागलं ना तर मला सांग. हो हो, कधी फोन कर, मी आहे. त्यांनी नकार दिला तरी मला कळव. हो हो, अख्ख्या खानदानाला पृथ्वीवरनं गायब करू आपण. कसं? केस पण नाही सापडणार, केस करता पण येणार नाही. केस करायला उरणार कोण? कॉन्टॅक्ट आहेत माझे. मैं तो मजाक कर रहा था. भाई, अंदर आओ जी, आओ जी, आओ जी, अंदर आओ जी. आई शपथ, आम्ही काय ऐकलं हे आज? या कुठल्या आयडियाज होत्या? आयडियाज आणि हा परफॉर्मन्स दोन्ही आउट ऑफ द बॉक्स होता. कमाल. येस प्रसादा. प्रिया परत पाठवलीस, चांगलं झालं होतं. वा, खतरनाक विषय होता आणि मस्त सादरीकरण, उत्तम. चेतू, तू इतकी वेडी दिसतेस ना की तुझ्याशी मंदारच लग्न करू शकतो. म्हणजे तो कवी मनाचा असल्यामुळे तो ऑलरेडी वेडा आहे म्हणून. रसा मस्त, पशा मस्त, ओंकार मस्त. प्रिया, काहीतरी डेंजरस कॅरेक्टर. आणि म्हणजे तू जितकी गोड दिसतेस त्याच्या मागे इतका भयानक चेहरा असेल. हे जे तू हळूहळू पेरत गेलीस ते फार मस्त होतं. फार मजा आली बघताना आणि खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि खूप इंटरेस्टिंगली ती प्रेझेंटही झाली. येस सोनाली ताई. खूप मजा आली. एकतर मला तुम्हा सगळ्यांचं कौतुक करायचंय की तुम्ही आत्ता ती फॅमिली वाटताय यार. कमाल आहे तुमची. छान कामं केलीत तुम्ही. चेतू, तुझा विग वेगळाच आहे. म्हणजे त्याला मी खूप वेळ विशेषण शोधायचा प्रयत्न करतेय, पण खूप वेगळा आहे तो. मस्त, मज्जा आली. मंडळी, एका घटस्फोटाच्या केसला लागलं एक वेगळंच वळण. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा युक्तिवाद अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता समधेराव, निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप, कोळीवाड्याची रेखा वनिता खर्रात आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. कसं थोबाड पडले बघा याच. खूप हसायला येतं ना तुला? खूप हसायला येतं ना? हो येतंय. हस 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 हस. सुजाता, आता तुला मी कोर्टातच दाखवेन. काय काय दाखवणार आहेस? दाखवायचं ते दाखव. एक मिनिट. कोर्टात बोलायला काही संधी मिळाली नाही, आता बोलतोय. एक मिनिट. ही काय भाषा आहे? तुम्ही माझ्या अशिलाशी या भाषेत बोलू शकत नाही. दाखवतो म्हणजे काय? दाखवतो. एक्सक्यूज मी नम्रताजी, तुम्ही पण माझ्या आशी असं बोलू शकत नाही. जे तुम्हाला बोवायचं ते डायरेक्ट मायाशी बोवा. एक मिनिट. बोवा मायाशी. एक मिनिट. मंदारजी, वा, खूप महिने तुम्हाला विचारेन म्हणतोय. असं का बोलता तुम्ही? माझा चेहरा वकील असा काय? तुमची भाषा तरी तुम्हाला वकिलासारखी वाटते. काय मग काय झालं? टेक्निकला मी शुद्ध बोलत होतो, ते ऐकून सर बेशुद्ध पळे. मग मी सरांना विचारलं, सर मी काय करू? सर मला बोलले नेहमीच कर. आता काय करू मी? बरं, काय करू शकतो मला सांगा तुम्ही. मी ठीक आहे, मला चालणार आहे. एक मिनिट. हा जो जोर लावताय ना तुम्ही आता, हा जो आवाज लावताय ना, तो मगाशी लावायला पाहिजे होता भांडणांमध्ये, कळलं ना? बरं. तुम्ही मला चॅलेंज देऊ नका. मुळात माझा ना रेकॉर्ड आहे. माझ्या अपोजिशन मध्ये जो लढतो ना, तो येताना कारने येतो, जाताना सायकलने घरी जातो. हा सुनील रस्त्यावर आला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. सुजाता, काळजी करू नका. वागवा जसं काय मी येणारच आहे रस्त्यावर. आलो रस्त्यावर तरी चालेल, पण तुझ्यासोबत त्या घरात राहणार नाही. मला पण काही हौस नाही तुझ्यासोबत त्या घरात राहायला. बंद घरात जा. एक मिनिट. ही भाषा नाही मी तुम्हाला
तुमच्या आशिलाला समजावून सांगा तुम्ही. तुम्ही पण तुमचा आशिया समजावून सांगा हो, मी कुठल्या भाषा सांगते. बोलायचं ते. मी सांगते समजावून. मुळात तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्याला एकदा का तो ह्यांचा व्हिडिओ सापडला ना की मग केस सॉल्व्ह होऊन जाईल. कुठला व्हिडिओ? मी बघितलाय तुमचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या बायको समोर 30 वेळा. 30 वेळा? हा, मग तो व्हिडिओ नसणार. ओ, ऐकाल? ऐकतच नाही ते. बोला तुम्ही तुमच्या बायको समोर 30 वेळा शिंकलात आणि मला वाटतं हा मुद्दा पुरेसा आहे आपल्याला डिवोर्ससाठी. एक मिनिट 30 वेळा शिंकलो म्हणून मला डिवोर्स मिळू शकतो? हो, हा मुद्दा मी कोर्टात मांडू शकते आणि केस जिंकू शकते. खरं तर पोहेस आहे. मग आपण पण घोरण्याचा व्हिडिओ दाखवूया ना. काय प्रॉब्लेम नाही, दाखवाया का? ढेकणारा पण निधनास होईल एवढ्या जोरात तुम्ही घोता. या माणसाने कसा तुमच्यावर संसार करायचा मला सांगा. खरंय हे, खरंय. आमच्या घरात इतके ढेकून आहेत ना, पण हिला कधीच चावत नाहीत. हिच्या घोरण्यामुळे सगळे माझ्या अंगाखाली येतात आश्रयाला, म्हणून आज मी असा आहे. एक मिनिट, तुम्ही त्यांना नावं ठेवू नका. हे कसा चेहरा आहे जरा स्वतःला आरशात बघा जरा. नुसतं फुसफुस करता हा, आणि जेवताना पण मचमच आवाज करता, तोही माझ्या आशिलाला सहन होत नाही. आणि हे मुद्दे पुरेसे डिवोर्स होण्यासाठी, त्यामुळे मी ही केस जिंकणार म्हणजे हे जिंकणार. काय पुरावे आहेत का? हे हे काय पुरावे आहेत का? आणि पुरावा कसा पाहिजे? भक्कम पाहिजे. भक्कम पुरावा आहे. काय? काय? एक मिनिट, मला त्याच्या बाळामामाला बोलूया. बाळामामाला कशाला मध्ये घ्यायचं? बरोबर सांगेल हा माणूस कोण आहे ते, काय आहे ते. नाही, काय काय मुद्दा काय मला माहिती नाही. हा मुद्दा हा नव्याने 7वी पर्यंत अंथरूण ओलं करायचा हा माणूस. काय पिपी सर, 7वी पर्यंत तुम्ही अंतू ओळे कायचात, मी 7वीत घसा ओवा कायचो. काय बोलतोय? तसं तसं नाही. पहिली तुमच्या वकिलाला जरा भाषा शिकवा. काय बोलतायत ते? मांडवकर काय बोलताय तुम्ही? तसं आहे, पहिली दुसरी ठीक आहे, 7वी मध्ये लयच उशी होतो. अहो, मी लहान होतो ना, लहान होतो. आणि मुळात हा कोर्टात मांडण्याचा मुद्दा आहे का की 7वी पर्यंत आमचा असेल अंथरूण ओलं करायचा? नाहीये हा मुद्दा. एक मिनिट आहे, ऑफकोर्स हा मुद्दा आहे आणि हा मुद्दा मी मांडणार. कारण तुम्ही माझ्या आशिलाला म्हणजे तुमच्या बायकोला अंधारात ठेवलंय. तुम्ही ही हिस्ट्री तिच्यापासून लपून ठेवली. आणि आम्हाला सुद्धा अंधारात ठेवलंय. काय अंधारात ठेवलंय? आमच्यापासून सुद्धा इतिहास लपवला गेलाय. काय? कोणता इतिहास? सांग ना, तुझ्या आत्याने मला जे सांगितलं ते सांग. काय? शाळेत असताना दुसरीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये ही भूत बनली होती आणि हिला बघून शाळेत चेंगराचेंगरी झाली. 7 मुलं एकमेकांना आदळून हाफ मर्डर झालाय. सांग. काही रचना. जन्मतः खुनी आहे ही, जन्मतः खुनी. लहान होते तेव्हा. तू लहान होतीस तेव्हाच खूप मोठी होतीस. तुझ्या आत्याने सगळं सांगितलंय मला. मला जरा माझ्या आशिला सोबत बोलायचं. एक मिनिट. ऐका ऐका काय बोलतायत ते ऐका. एक मिनिट. हा, हे मुद्दे ना खरं तर पुरेसे नाहीयेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्यांना काही कळू दे. तुम्हाला डिवोर्सच पाहिजे ना. हा, मला डिवोर्स हवाय. तुम्ही एक सोपं काम करा, मला फीस द्या. हा, तुम्हाला तुमच्या फीस देतो ना. ह्या सेशनच्या तुमच्या ह्या हे घ्या 10,000 रुपये पाठवले. मॅडम तुमचे 25,000 पाठवले. थँक्यू सो मच. ठीक, मला लवकरात लवकर डिवोर्स हवाय. मला ही आत्ताच्या आत्ता डिवोर्स हवाय. मला आजचीच तारीख द्या. आजची तारीख पाहिजे. एक काम करतो, तुम्हाला पुढच्या 4 महिन्याची तारीख देतो. 4 महिन्यानंतरची का? माझं थोडं प्रायव्हेट काम आहे. काय प्रायव्हेट काम? कसं आहे, माझं लग्न आहे. काय? शी, तुमचं काय आहे? माझं लग्न आहे. ही कुठली सेरेमनी सुरू झाली आहे भारतात? नाही नाही, तुम्ही लग्न आहे? लग्न आहे. हा, हा, अभिनंदन अभिनंदन. ऍक्च्युली मला पण चालेल. म्हणजे ह्यांना जर 4 महिन्यानंतरची तारीख हवी तर मलाही 4 महिन्यानंतरची चालेल. एक मिनिट, त्यांचं लग्न आहे, तुमचं काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली माझं पण लग्न आहे. असं कसं? तुम्ही तुमच्या पार्टनर्सला सांगा ना, ह्या केसचं काहीतरी सोक्ष मोक्ष लागू दे आणि मग नंतर माझं मांडवकरांसोबतच लग्न आहे. माझं नमुदी सोबत लग्न आहे. अरे, जिला नमुदी म्हणतोस तिच्यावर लग्न करणार प्रेमाने नमुडी. अच्छा, हा. तुम्ही प्लीज चिडवू नका. नाही, मी चिडवत नाही. मला खरंच वाटलं नमुदीवर लग्न. एक मिनिट. मला मंडू आवडतो. आता तो कमी मंडू, तू जास्त मंडू वाटतेस. हे काय? मला पण नमुदी आवडते. पेटशील. ओ पुढे या. एक मिनिट. तुम्ही दोघं कसं काय लग्न करताय? असं का म्हणजे? अरे, तुम्ही आमचे वकील आहात ना. काय वकील आहे म्हणून लग्न नाही करायचं? त्याच्या आधी आम्ही माणूस आहो की नाही? आहो की नाही? मग आम्ही लग्न करू शकत नाही? नाही, करू शकता, पण तुमचं जुळलं कधी? तुमचे केस सॉल्व्ह करता आमची डिवोर्सची केस सॉल्व्ह करता तुमचं लग्न जुळलं. हो, म्हणजे तुमच्या केस संदर्भात आम्ही एकमेकांना भेटायला लागलो आणि
तिथेच आमचे सूर जुळले. अरे पण हे असे म्हणजे तुम्हाला सांगतो मी यांना जेव्हा पहिल्यांदा बोलताना बघितलं ना फास्ट 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 काय बोलत होते गेहो मी गेहो काय करताय काय हे काय करताय काय मला नाही सहन झालं मी अशी पहिल्यांदा कुठे मुलगी बघितली आहे असं फाट 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 बोलताना मी त्यांच्या प्रेमात पडलो हो. तसाच मी ताबडतोब त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज केला की तुम्ही खूप उत्तम बोलता. मी पण मग त्यांना व्हॉट्सअपवर रिप्लाय केला. मी त्यांना म्हणाले की तुम्ही जेव्हा बोलता ना तुमचं बोलणं ऐकून माझी पण बोबडी वळाली. मी त्यांच्या बोलण्याच्या प्रेमात पडले त्याच्यामुळे. आणि मग आम्ही आमचे ॲग्रीमेंट फॉर्मॅट शेअर करायला लागलो आणि ते फॉर्मॅट शेअर करता करता आम्ही आमच्या फिलिंग कधी शेअर करायला लागलो आम्हाला कळलंच नाही. तसेच आम्ही एकमेकांसोबत आमचे क्लाइंट पण शेअर करायला लागलो. हा म्हणजे बॉन्ड पेपर शेअर करता करता आमच्या दोघांचा बॉन्ड करत नॉर्मल काय होतंय तुम्हाला काय करताय तुम्ही काय मावा खाऊन प्रेम केलाय हे काय आहे मध्येच प्लीज तुम्ही असं बोलू नका प्लीज. अरे तुम्ही असं बोलू नका तुम्ही वकील आहात आणि किती महिने सुरू आहे 7-8 महिने सुरू आहे. अरे म्हणजे आपली केस सुरू असल्यापासून 8 महिने आमच्या पैशांवर तुमचं प्रेम फुलवतंय. पण 1 मिनिट कळलंच नाही ना तुम्हाला आमचं प्रेम प्रकरण चालू आहे. कळू दिलं का कारण कसं आहे आम्ही आमचं प्रोफेशनल लाईफ आणि आमचं पर्सनल लाईफ आम्ही एकमेकांच्या कामाच्या आडच आणून दिलं नाही. मुळात तुम्हाला कळतंय का तुम्ही आमची केस लढवली पाहिजे तुम्ही प्रेम प्रकरण काय लढवताय आम्ही नाही असं दाखवलं बोला ना तुम्ही. तसं मला सांगा तुम्हाला कोर्टात दिसतं का की आम्ही आमचे प्रेम प्रकरण आहे ते दिसतं तुम्हाला. अरे कोर्टात तुमचं प्रेम प्रकरण दिसायला तुम्ही कोर्टात गेला होतात का कोर्टाच्या बाहेरच इथे कॅन्टीनवर वच 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 भांडता आणि नंतर मग आम्हाला बोलता थांबा आम्ही आलो. आज जाता तारीख घेता आमच्याकडनं फी घेता आणि परत घरी जाता. त्या जजला माहिती तरी आहे का की आमची केस चालू आहे. जाऊ दे ना तुम्हाला काय दिवसच पाहिजे ना. होण्याशी मतलब आहे ना मग टेन्शन कशाला घेताय तुम्ही. होणार तुम्हाला सांगतो एक काम करा मला ऍडव्हान्स मध्ये ना पुढच्या सुनावणीचे पैसे द्या. मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पैसे का द्यायचे मला मधुचंद्रासाठी स्थळ आरक्षित करायचं आहे. म्हणजे काय करायचंय हनीमूनचं बुकिंग नीट हनीमूनचं प्री बुकिंग करायचंय आम्हाला आमच्या पैशाने तुम्हाला हनीमूनचं. हा म्हणजे तुम्ही आता फीस देणार ना कारण आम्ही तुमची केस लढतोय ना. अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची होती. काय माझ्या नमोरीला यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने अधो समुद्रात विहार करायचा आहे. म्हणजे स्कुबा डायव्हिंग. अरे मग आम्ही काय करायचं काही त्याच्यासाठी नाही मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं तुम्ही जेव्हा आमच्या लग्नाला याल ना तर आहेर म्हणून आम्हाला स्कुबा डायव्हिंग स्पॉन्सर करा. अरे आम्ही तुमचे वकील आहोत ना तर तुम्ही आमच्यासाठी एवढं करूच शकता ना. नाही पण आम्हाला नाही करायचं हे आम्ही नाही देणार. तू बघतीयस का सुजाता सुनील तुला वेळ लागला का तुझ्यामुळे ही वेळ आली आपल्यावर. काय वेळ आली आहे सतत आपला फॅन बंद फॅन चालू ह्याच्यातच आपली रात्र गेली सगळी. तू नीट वागला असं जरा ऍडजस्टमेंट केली असं आपण इथे आलो असतो का. तू पण थोडीशी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे होती. आपल्या पैशांवर यांनी प्रेम खोलवले संसार हे करतात. मला कसं होते मला सायनसचा त्रास मग मी पंखा बंद करतो. अजून असं केलंस तर मला असं उभं राहावं लागेल एवढं नको ना करत जाऊ. आपण थोडस ऍडजस्ट करूया ना. तू पण थोडस ऍडजस्ट कर ना. मी काय ऍडजस्ट करायला. आपण एक काम करू आपण आपले वकील बदलू. वकील नको बदलूया त्यापेक्षा आपण ऍडजस्टमेंट करूया ना आपले विचार बदलूया. मला चालेल मी तयार आहे तुझ्या बरोबर राहायला. मी पण राहीन तुझ्यासोबत. आय लव्ह आपलं पण त्यांच्यासारखंच होतं आपण जाऊया. आम्हाला डिवोर्स नकोय. अरे तुम्ही ना ऐत खाऊ आहात मला माहितीये. तुम्ही आमच्याकडनं पैसे काढाल आणि तुमच्या लग्नाचा खर्च पूर्ण कराल. आम्हाला ही केस कोर्टात न्यायची नाही असं नका करू आमचं लग्न कसं होणार तुम्ही. अरे मी काय बोलतो दिवस घेऊन तर बघा मजा येईल. मजा येईल मजा येईल मजा येईल. आपण नाही घ्यायचा सुजाता आपण डिवोर्स घ्यायचा नाही यापुढे आपण सुखाने संसार करायचा. हे घे हा हात तुझ्यासाठीच असा ठेवलाय. ऐका ना 2 मिनिटं ऐका तर वा 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 पॅरासाइट वृत्तीचा अप्रतिम नमुना दाखवलात. मस्त परफॉर्मन्स मस्त कॉन्सेप्ट. थँक्यू. हाच रसिक प्रसाद तो ट्विस्ट फार अनएक्सपेक्टेड होता तुमच्या लव्ह स्टोरीचा आणि तो फार मजेशीर पद्धतीने आला. तुझं ते चाललं होतं ते छान चालू. मला असं वाटतं की तू स्वतःला म्हणतेस आणि तू खूप आज नेहमीसारखंच केलंस. मस्त वाटलं. मजा आली वनिता. मस्त छान मजा आली. थँक्यू दादा.
सोनालीताई. प्रसाद म्हणाला तसं तुम्ही दोघं प्रेमात आहात ते कळलंच नव्हतं आणि खूप वेळ तुम्ही एकमेकांकडे नाही पाहिलत आणि नंतर मग प्रेमाची कबुली दिल्यानंतर तुम्ही एकमेकांकडे पाहिलत ते फार क्यूट वाटलं. व्हेरी व्हेरी नाईस. मस्त. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.